वहिनी, आपण हिच्या काळजीपोटी जेवायचं थांबलोय. हिला आहे का काळजी स्वतःची? रात्रीचे 9:30 वाजलेत. तरी याची वेळ आहे काही? आपल्या पोटात बाळ वाढते, याची सूद आहे का आप्पे तुला? अर्जुन, तू एवढं का चिडतोय? मग काय करू आप्पे? आज लईच झालं बरं का तुझं. वरून फोन करून सांगितलं वहिनींना, तुम्ही जेवून घ्या, मला उशीर होईल. हा नाही, तसं नाही. मी 7 वाजता आत्ता संध्याकाळी खाल्लं होतं. खारणं तर तयारच असतात ना आपल्याकडं. 7 वाजता खाल्लंय म्हणजे आता भूक नसेल. हे जमिनीचं झाल्यावर गपचूप रजा घेशील, आराम करशील असं वाटलं होतं. तुझी कामं चालूच आहेत. अर्जा, तू जरा गप्रा बघू. अर्जुन, दूध असं आदळायला नको होतं या ठिकाणी. भाऊजी, किती चिडचिड करताय तुम्ही. शांत व्हा की जरा. आतापर्यंत तो शांतच बसला होता. बाईसाहेबांच्या पुढे त्याचं काय चालत नाही. हा आप्पे, खर तर तुलाच कळलं पाहिजे ना. सुजय, तू का तेल ओतायचं काम करतोस आता? नाही, कुणी बी तेल ओतून आणि आप्पीची बाजू घेऊन काय होणार नाही बरं. अहो कदम, असं काय करताय तुम्ही? तिचीच बाजू घेताय. तुम्हाला दिसत नाही का? 9:30 वाजता आली घरी. जेवणार कधी, झोपणार कधी, गोळ्या कधी घ्यायच्या? नाही, माझं चुकलं. तुझं चुकलं. उद्या काय मीटिंग असेल एखादी महत्वाची, परवा दौरे. तुझं संपणार आहे का नाही? अर्जुन, शांत बघू जरा. अर्जुन बाळा, अरे खरंच र, तुझी किंमत नाही बघ हिला. मावशी, तुम्ही तोंड बंदच ठेवा, नाहीतर सगळा राग तुमच्यावर निघाला. अपर्णा, तो आवरून घे पटकन, आपण लगेच जेवायला घेऊ. अर्जुन, तू आप्पे, आता नको बोलू त्याच्याशी. मला नाही जेवायचं. अर्जा, तिच्यासाठी दूध गरम कर जा. अहो कदम, सांगतो तेवढं कर. अर्जुन, ही काय पद्धत नाही. जा, तिच्यासाठी दूध घेऊन ये. आणि आप्पे, तू अजिबात काळजी करू नकोस. तू जेवून घ्या आधी. आणि तू जे काय बोलतो ते कुणासाठी बोलतो? काय झालं? अरे जे आपण करायचं म्हणतोय ना, ते तो आर्जा करतोय वाटतं. म्हणजे जेवताना ना त्या आप्पीनं आर्जाची अशी झोपली होती काय सांगू तुला. त्या आप्पीसाठी केलेलं दूध बी त्यानं पिऊ दिलं नाही. काय सांगते? अरे ती रजा घेत नाही ना, म्हणून तो लई चिडला बघ. म्हणून त्याने असं केलं. आई, अगं हे तर गोल्डन चान्स आहे की. हा मग, अरे त्यांच्यात लय जोरदार भांडणं झाली. त्या अर्जालाच वाटतंय ना आप्पीनं घरात बसावा, तर मग बसवू की आपण बी कायमची. आता गो बाया, कायमचं? तुला काय वाटलं मी काय फक्त आप्पीच्या सुट्टीसाठी प्रयत्न करतोय का? म्हणजे बंट्या, अरे तिची नोकरी घालवायची म्हणतो का काय तू? आई, तसं जर झालं ना तर ह्याच गावात मी हत्तीवरून साखर वाटेल बघ. आता गो बाया बंट्या, असं होईल का रे? खरं तर अवघड आहे. काय आहे, तर आप्पीचं काम चांगलं आहे बघ. तिला कशात अडकवणं अवघड आहे. त्याच्यामुळं तिची नोकरी घालवणं एवढं सोपं काम नाहीये. अरे होणार नाही, त्यांनीच ती आशा कशाला दाखवतोस? अगं आई, फक्त नोकरी गेल्यावरच ती घरी बसेल असं थोडंच आहे. आता गो बाया, मग अजून काय असू शकतो र? अर्जा म्हणला तर काय घरी बस म्हणून? आणि त्यो का? बंट्या, म्हणजे त्यांच्या भांडणाचा फायदा आपण करून घ्यायचा ना? आप्पीला कायमचा धडा शिकवायचा बघ. अरे पण आपण करायचं काय? ते तू माझ्यावर सोड. तू फक्त घरात लक्ष दे. त्यांच्या दोघात भांडणं कसे चालू राहतील एवढं बघ. अर्जाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळेल त्याच्यावर लक्ष दे. आणि तू काय करशील मग? सरप्राईज. म्हणजे असं काहीतरी करणार की जेणेकरून अर्जा स्वतःच त्या आप्पीला घरात कोंडून ठेवल. बंट्या, अरे
तो दिवस आला ना तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल बघ बाळा. लवकरच आई, तो दिवस पण लवकरच येईल. अप्पे तुझ्याकडं आता लय दिवस नाही राहिले. कलेक्टर म्हणून मारायच्या तेवढ्या उड्या मारून घे, नंतर तर तुला घरीच बसायचंय. नावाची हाय म्हणी तीच त्याडानी, पण भल्या भल्यांना पाजल पाणी. गायतोंडे, हा मॅडम. हिरकणी योजनेचा सगळा डेटा कलेक्ट करून सरांना पाठवायचा होता ना? हो मॅडम, आपण पाठवलं. गुड. फारसा डेटा नसेल मला वाटतं. नाही, कारण योजना आत्ताच सुरू झाली. नाही, काही हरकत नाही, कळतंय मला. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? गुण्या, अहो काय दादा तुम्ही? अरे, रस्त्याच्या मध्ये का गाडी उभी केलीस? मॅडम, आत्ता जे वाटेत झालं, मला असं वाटतं की आपण हे अर्जुन सरांच्या कानावर घालूया. गायतोंडे, तुम्ही फार काळजी करताय, नका करू काळजी. मॅडम, काळजी करण्यासारखंच आहे. त्यांनी जिभे मारण्याची धमकी दिली आहे. गायतोंडे, कोणी काहीही करू शकत नाही, कोणाचं तेवढी हिंमत नाही. आणि आता अर्जुन पोलीस म्हणून परत रुजू झाल्यानंतर तर नक्कीच नाही. हो मॅडम, मला असं वाटतं की आपण खूपच रिस्क घेतो. गायतोंडे, नका काळजी करू. आणि असं पुन्हा झालं तर मी स्वतः अर्जुनला सांगेल. चालेल? नक्की मॅडम. हो, नक्की. ठीक आहे. चला, आपण जरा कामाचं बोलूया. येस आपली हिरकणी योजना वाचवण्यासाठी काय काय करू शकतो आपण? मॅडम, खरं तर मलाही काही समजत नाहीये. खरं सांगायचं तर तायडे मॅडमची जी योजना आहे ती कागदावर अगदी तगडी आहे. आणि त्या योजनेचा फायदा सगळ्यांना होतोय? अर्थात होतोय, आणि ते सुद्धा कमी बजेटमध्ये. हे पटतंय मला. आणि मॅडम, अनफॉर्च्युनेटली आपली योजना अशी आहे की जिचे रिझल्ट मिळायला ना खूप वेळ जाणार आहे. त्याचे रिझल्ट हळूहळू दिसतील. जसजसं या योजनेचा लाभ गरोदर महिला घेतील आणि ते डिलिव्हरीज करतील आणि त्यांचे अर्भक सदृढ जन्म घेतील, तशी आपली योजना यशस्वी होईल. या सगळ्याला खूप वेळ लागणार आहे. अर्थात याला वेळ जाणार. आणि योजना सुरू झाल्यापासून या योजनेअंतर्गत एकूण 40 महिलांच्या डिलिव्हरीज झाल्या आहेत. आणि त्यांची बाळ कशी आहेत? एकदम उत्तम. आणि या योजनेचं त्या महिलांनी खूप कौतुक केलं. पण मॅडम, अडचण एकच आहे. पेपरवर दिसताना असं दिसतंय की ही योजना राबवण्यासाठी खूप खर्च केलाय आणि त्याचा फायदा केवळ 40 महिलांना मिळाला. काय तोंडी, पण असं नाहीये. हो, मान्य आहे मला. पण आपण ही माहितीने हे आकडे नक्कीच वर पाठवू शकतो. त्यावर पुढचं सगळं ठरेल. हो, पण पेपर वर्क आणि ऑन ग्राउंड वर्क या परिस्थितीत खूप मोठा फरक आहे. हो मॅडम, पण खरं बघायला गेलं तर या योजनेचा गरोदर महिलांना खूप फायदा होतोय. पण मग हे वरपर्यंत पोहोचवायचं कसं? हो, आणि असंही नाही होऊ शकत. आपण त्या महिलांनी इथे घेऊनही येऊ नाही शकत. ते गायतोंडे, अहो ही भारी आयडिया आहे की. अहो म्हणजे आपण महिलांना बोलवू शकत नाही, पण आपण वरपर्यंत पोहोचवू शकतो की. कसं मॅडम? अहो म्हणजे ज्या ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या सगळ्या लाभार्थी महिलांचे आपण व्हिडिओज काढू शकतो. तुम्हाला आठवत आहे का त्या पाण्याचा हंडा घेऊन निघालेल्या, ज्यांच्यामुळे मी ही रजा कॅन्सल केली, त्या ताई किंवा अशा अजून कोणी असतील त्यांचे व्हिडिओज काढूयात ना आपण. हे नक्कीच होऊ शकतं. मी स्वतः येईन. आपण गावोगावी जाऊन व्हिजिट करू आणि त्यांचे व्हिडिओज तयार करू. चालेल? नाही, नको मॅडम. अशा अवस्थेत, आणि आज काय झालं माहिती आहे ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो गावातल्या जिल्हा परिषद शाळेत आपण सगळ्या महिलांना एकत्रित बोलवू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. मी स्वतः बोलेन आणि त्यांचे व्हिडिओज तयार करू. ते सगळं मान्य आहे मॅडम, पण मग अर्जुन सर? काय तोंडे, तो चिडेल हे माहिती आहे मला, पण आपली ही योजना वाचली पण पाहिजे ना. ठीक आहे मॅडम, मी कामाला लागतो. येस, या.
बाळा, तू देशील ना मला साथ? खरं तर बाबांना कसं सांगायचं तर लई टेन्शन आलंय मला. पण ठीक आहे, आपण काढूया काहीतरी मार्ग. काय ग, सगळेजण एक. मम्मी, आई शपथ, तू कधी आलीस? अगं आले मगाशीच. तुम्ही सगळे कुठे निघालात का? मावशी, तुम्हाला यायचं ना आमच्या बरोबर, जावा की आवरा पटकन, नाही तर तुमचं तुम्हाला करून खायला लागल. आवडते आवडते. अहो, प्लेट तरी ठेवून जावा. राहू दे, खाता खाता आवडते. एवढ्या गडबडीत कुठे निघालात तुम्ही? अगं आम्ही मंदिरात चाललोय तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी प्रार्थना करायला. शपथ, मला तुमच्यासोबत येता आलं तर कसलं भारी झालं असतं ना. अगं नाही अप्पे, तू कामाला जा, ते लय महत्वाचं आहे बघ आज. आपण सगळ्याजणी परत जाऊ शकतो ना, नाही का? हा हो, नंतर नक्की जाऊया. बरं, त्याला उशीर होतोय, मी निघू का? मम्मी येते, सावकाश जा तुम्ही. हो. पिवताय नीट जा ग. हो हो. भाई, मला वाटलं आता आप्पी आपल्या संग थांबते का काय इकडं. हो ना. अगं पिऊ, हे कधी येत आहेत? हा, पोचतीलच आता, येतो म्हणाले. हा. चला, आलं कलेक्टर ऑफिस. आलं, चला. बया बया. आईश. सुषमा, येऊ का मी? तुम्ही आत येत नाही? मी कशाला, तुमची लेडीज ट्रिप आहे, माझं काय काम आहे तिथं. तुमचं झालं की मला फोन करा, मला काम आहे सातारा रोड. हा ठीक आहे. चला, इथून असं सरळ जाऊ आणि मग तिथे जाऊन विचारू आप्पी कुठं असती त्या. ए म्हणे, थांब. अगं, असं सरळ जाऊन विचारायचं नसतं, आप्पीला कळलं नाही पाहिजे. उलट आता गो बाय म्हणजे तिच्या न कळत आपण सगळं बघायचं, कळलं? हा, हे बेस आहे, म्हणजे तिला बिनकामाचा त्रास पण होणार नाही. दिसत नाही का? कुठे आहे लक्ष तुमचं? उचलून द्या त्या फाईल्स. सॉरी मॅडम. कोण आहात तुम्ही आणि इकडे काय करताय? हे तोंडाला स्कार्फ बांधून का फिरताय? मॅडम सॉरी, आम्ही ते कलेक्टर मॅडमला भेटायला आलोय. हे असं? अहो, ते काम जरा तसं आहे, ती हिरकणी योजना आहे ना. चूक तुमची नाहीये, त्या कलेक्टर मॅमची आहे. हे असं कोणालाही भेटू देतात, शिस्त म्हणून काय राहिलीच नाहीये. मॅडम, तुम्ही कोण? तुम्हाला काय करायचंय? अहो नाही, तसं नाही, मी कलेक्टर अपर्णा सुरेश महालेची आई आहे. काय बोलताय? हा, म्हणजे या सगळ्या घरच्याच येतो. काय झालं, आम्ही आज पहिल्यांदाच ऑफिस बघायला आलो ना. मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणाला ना अपर्णा कोणालाही भेटू देते म्हणून. कारण ती अशी एकदम साध्या घरातून येते ना, तिला निदान साध्या लोकांचे प्रश्न तरी मिटवता येतात. तिला कळतं ते सगळं. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. माझा तो उद्देश नव्हता. मी पण त्यांच्या कामाचा आदरच करते, पण फक्त त्यांनी अजून शिस्तीने काम करावं असंच मला वाटतं. आम्ही पण जरा गोंधळून गेलोय. आम्ही तिचं केबिन शोधतोय, तुम्ही दाखवू शकता का? हो हो, मी त्याच दिशेने निघालीये. चला, मी तुम्हाला दाखवते. पण मॅडम थांबा, तिला काही सांगू नका. आम्हाला फक्त लांबनं ती काम करताना बघायचं, एवढंच. हो ठीक आहे, चला. आई आणि मनी मावशीला सांगायला लागेल ना. हो, त्यांना बोलवूयात. चला, मॅडम गेल्या पुढे.
मावशी बघितलं का ऑफिस कोण चालवतंय ते? बया, माझी लेक एवढी मोठी आहे. तिचा दादा गेला ना त्याच दिवशी आप्पीनं ठरवलं कलेक्टर व्हायचं म्हणून. तेव्हा म्हटलं होतं काय फुल घेऊन बसली डोक्यात. दादाने सगळं बघून माझ्या डोळ्यात विश्वास बसणं झालंय बघ. मी तर म्हणते तिच्या शरीरात नक्की कसली तरी कमतरता बी असणार आहे. आता पोटात तिच्या बाळ आहे म्हणल्या तिने काळजी नको का घ्यायला? उद्या पोटातल्या बाळालाच काय झालं तर काय करणार? म्हणे तू उगाच पराचा कावळा करू नकोस हा. हाय का आता मला काय करायचंय? हे बघा, जे मला वाटतं ना ते मी बोलले. तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर सोडून द्या. नाही पण मावशी म्हणते तर तथ्य बर का. ताई, अहो आजपर्यंत बायकांनी काम सांभाळून केलेलं नाहीत का गोष्टी? आता आईंचं बघा की, काकींचं बघा, त्यांनी काय वेगळं केलंय? आपली पण तेच करतेय ना. पियू, अगं घर सांभाळणं आणि हापीसचा एवढा सगळा डॉलरा सांभाळणं याच्यात लय फरक आहे बर का. वा, म्हणजे तिनं घर सांभाळलेलं चालेल, ऑफिस सांभाळलेलं नाही चालणार नाही का? पण मी म्हणते तिनं तिची काळजी नको का घ्यायला? सांगा की. ऐक, तुम्ही सगळे इथं काय करताय? अगं बाई छकुली, तू आता ऐका, मी कलेक्टर मॅडमची पी आहे ना, मी सारखी तर येतच असते. नमस्कार पीए मॅडम, सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे ठीक आहे. कलेक्टर मॅडम कुठे आहेत? आहेत का ऑफिस मध्ये? आहे तिकडं. हा बरं ठीक आहे. मावशी, तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होता ना? मी म्हणत होते आप्पीला जर पोटातल्या पोराची खरंच काळजी असेल ना तर ती सुट्टी घेईल आणि घरात बसेल. आता तुम्ही याच सगळे, मी दाखवते तुम्हाला. छकुली, अगं आम्ही आपल्याला सांगितलेलं नाहीये, आमचं आम्ही चालू आहे. अगं बरं, लपून छपून येते, तुम्ही चला तरी. चला चला चला. चल. बाय बाय बाय. बघितलं ना, आत्ता पोटावर पडली असती पोरगी. थोडक्यात वाचलं. श्वास घ्यायला तरी तिला टाइम आहे का? हे म्हणते इकडं चला, ते म्हणते तिकडं चला, आणि ही पळती निसती. कधी घ्यायची स्वतःची काळजी ही? आता बी गेली तिकडं कुठं. चला, मी दाखवते ती कुठे गेली ती. या तुम्ही. बघा, इथं हप्पी तिची एकदम व्यवस्थित काळजी घेतली जाते. आणि घरी असतं का असं? तुम्ही घेता का काळजी, का नुसतं टोमणीच मारत बसता? मला असं वाटतं तिचं काम कधीच थांबू नये. काय बायकांना तुमचं काय म्हणणं आहे? मग कसं वाटलं हप्पी तिचं ऑफिस? माझ्याकडे तर शब्दच नाहीत बघ. हा ग, आपली आपी घरात कशी असती? खरे, ह्यांनी मला सांगितलं होतं कलेक्टर लय मोठं पद असते म्हणून, पण तेव्हा मला एवढं सगळं असेल असं नव्हतं वाटलं. अहो खरंच, मला पण आधी वाटायचं अभ्यास करून काय होणार आहे, काय होणार आहे. ना आता कळतंय किती मूर्ख होती ते. आता आरती घ्या आणि ववाळा आप्पीला. म्हणे तुला माहिती, मला असं वाटायचं की तू एवढी तोंडाळ कर्कश बाई, तुला आमची आप्पी घाबरत कशी काय नाही. ते आता कळलं बघ मला. म्हणजे हेच की तू दंगा करतेस, कारण तुझ्याकडे कायच नाही. आणि तुला आयुष्यभर लोकांकडून वरबाडून जेवढं मिळालंय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आप्पीकडे आहे, म्हणून ती शांत असत्या. ए रुक्मिणी, नीट बोलायचा. खरंच बोलत आहे तुम्ही. उथळ पाण्याला खळखळाट खूप. आज मला पण असं वाटतंय की मी काम नव्हतं सोडायला पाहिजे. खरे, म्हणजे हे मला म्हणायच्या आधी रुपाली तू शिक, पुढं शिक, पण तेव्हा असं वाटलं काय करायचंय आता शिकून. पण आत्ता मला शिक्षणाचं महत्व कळतंय. नाही हो, यात तुमची काही चूक नाही.
माझ्यासारख्या बायकांची चूक आहे. घर सांभाळण्या पलीकडे दुसरं काहीच करायचं नाही हे आम्हीच तर शिकवलंय ना तुम्हाला. वय की मी पिऊला काम करू नको म्हणलं होतं, पण आता आप्पीला बघून कळतंय की आपण बायका बी नुसती घरातलीच कामं नाही तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो आणि त्यांच्या पुढे बी जाऊ शकतो. अगं पण काय फायदा, पुरीच्या जातीनं घर नीट सांभाळलं पाहिजे. आता पाहिलं ना कामाच्या नादात आप्पीला काही झालं असतं म्हणजे. पण काही झालं का म्हणे? नाही ना. अगं तिच्या कामामुळे तिची काळजी घेणारी लोक जास्त आहेत. अगं ती लोकांच्या कल्याणासाठी झटत्या म्हणून त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तिच्या पाठीशी. होय हो. आता त्या लक्ष्मीच बघा की आधी दारू विकायची, जे समोर दिसेल त्याला उलट बोलायची, असं वाटायचं हिचं काहीच होऊ शकत नाही. पण आता बघा तर किती बदलली, आणि ते पण फक्त आप्पीमुळं. अगं तुम्हाला कळत कसं नाही, ले हारकून जाऊ नका तिच्या कामामुळं. तिच्या कामामुळं काय काय घडलंय माहितीये ना. हा तुम्हाला जमीन हडपता नाही आली ना मावशी. ए पिऊ खोबड सांभाळून बोलायचा. मी तर म्हणते आप्पीनी सुट्टी घेतलीच पाहिजे, पण घेती का तरी ती? अहो काय गरज नाही मावशी, अपर्णा तिची व्यवस्थित काळजी घेऊन काम करते. नाही रुपाले, तुला सांगते त्या आप्पीपेक्षा तू लय भारी काम करतेस बघ. आता बघ ना, तू जर घर नीट सांभाळलं नसतं तर काय फायदा आहे त्या एवढ्या मोठ्या हापिसाचा आणि एवढ्या मोठ्या कामाचा. तोंड उघडलं ना की तुझ्या तोंडातनं घाणच येते म्हणे. आणि मावशी, अपर्णा तिची दोन्ही कामं चांगली करते आणि घरी मी पिऊ आई आम्ही सगळेच असतो ना, म्हणून आम्ही तिला किचन मध्ये येऊन देत नाही. हो तर रुपाली, आता कशी बरोबर बोललीस तू. रुपाले एक लक्षात ठेवा, तुझ्या पायावर तूच कुऱ्हाड मारून घेतेस आता. ओ मावशी, तुम्ही आग लावायचं काम करू नका बर का. ए छकुले, खोबड पुढील. बघा ते एवढ्याच्या पोरीला कळतंय, तुम्हाला कळत नाहीये. नाही मला तर वाटतं ना आता आप्पीची दृष्टच काढून टाकली पाहिजे बघ. काकी खरंच घरी गेल्यावर तिची दृष्ट काढा, आपलीच कोणाची तरी नजर लागेल तिला. ओ एवढं मोठं ऑफिस आहे तिचं, नाही म्हणलं तरी 100-150 लोक कामाला असतील आणि त्या सगळ्यांची साहेबीन आहे आपली आप्पी. आणि ती चालायला जरी लागली ना तरी लोक मागे सरत्यात. आम्ही जाऊन आलोय ऑफिसला. अहो सरकार, आई फक्त ऑफिसचं नाही तर त्यांच्या सुनेचं कौतुक सांगतात. हो. आणि खरंच आहे बर का, म्हणजे आपली अपर्णा एवढ्या मोठ्या पदावर काम करते असं ती घरी असताना अजिबात वाटत नाही. साधीच आहे ना आपली आप्पी. साधी आहे म्हण. तिथं तर चांगली तोऱ्यात चालली होती, रुबाब झाडत होती. मावशी, तो रुबाब तिच्या पदाचा आहे, तुम्हाला नाही समजलं. मी पण कोणाला सांगतो या ठिकाणी. नाहीतर काय, हे समदतीनं मेहनतीनं कमावलेलं आहे. हा बघा आली आप्पी. ये ये आप्पी. अगं ये. अगं तुझाच विषय चालू आहे मग आसपासून करा. कशामुळे काय झालं आता? अगं अपर्णा, तुझं कौतुक चाललंय, कौतुक. आप्पे अगं मग झालं तर विनया, आपण सगळी एकदा ना आप्पीच्या ऑफिसला जाऊयात काय? हा? चालते की सगळे एकत्र या. ए बया, मी नाही यायची आता. बघितलंय मी तिथं काय आहे तवा, निस्ती माणसं गाड्या गाड्या आणि माणसं, आणि तिथं काय खायला बी नसतंय. तुम्हाला नेते कोण मावशी? आम्ही एकत्र कुटुंब म्हणून जाऊ, आणि जाताना यावेळेस बापू, दीप्या आणि सुजयला पण घेऊन जाऊ. आणि यावेळी ना मस्त फोटो काढू अपर्णा सोबत. हा तेच, मला पण जरा सगळ्यांशी बोलायचं होतं, सांगायचं होतं. एक अर्जुन, फील्डवर कामाला जायचंय 1-2 दिवस. हिरकण योजनेचं काम आहे, नवीन माहिती काढायची आहे ना. मस्त आप्पे. तू काय करतेस बघा अर्जुन. आता 2 मिनिटापूर्वी मी तुला म्हणलं ऑफिस टू घर, घर टू ऑफिस एवढंच काम कर. आता ही टूम काढली का तू? नाही तसं नाही, योजना सुरू राहणं महत्वाचं आहे ना. मी त्याबद्दल बोलतच नाही आप्पे. योजना योजना योजना. अगं आपल्या बाळाची काळजी घे की जरा.
त्याचा विचार कर ना. अर्जुन, अरे घेते ती काळजी. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. हे बघ 2-4 दिवसाचा तर मुद्दा आहे ना. माझा तर आता तिच्यावर विश्वासच नाही काकी. पण भाऊजी आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तिच्यावर. आणि आता खरं तर सुषमा मावशी पाहिजे होत्या इथं. आली बघा सुषमा. सुषमा, आता तूच सांग. 3 दिवस आपल्याला बाहेर कामाला जायचंय. आम्ही सगळेजणी जा म्हणतोय आणि अर्जुन नाही म्हणतोय बघ. आम्ही बी म्हणतोय जाऊ द्या. नाही नाही, अर्जुन बराबर बोलतोय. त्याचं मला पटतंय. आप्पे काय जाऊ नको, घरातच बस तू. हो मावशी, तुम्हाला का वाटतंय ना, मला सगळ्यांना चांगलंच माहिती. तुम्ही मध्ये पडू नका. आता ग बाया, ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. हा, आता मी चांगलं सांगत होते ना. काय तवा जाऊ दे, काय करायचंय ते करा. बाई जा, हाफिसला जा, अजून कुठं जा, गावभर उंडरत फिर. काय घेणं नाही मला. बसा बोंबलत. अर्जुन, चिडू नकोस. मी आप्पे, अगं बाळाला जन्म दिल्यानंतर योजना सुरू कर ना परत. मी नाही कुठं म्हणतोय. अर्जुन, मला असा स्वार्थीपणा नाही करता येणार. एकदा बंद पडलेली योजना मला अशी परत सुरू करता खरंच नाही येणार. अरे आप्पे, अगं ह्याला स्वार्थीपणा कुठं म्हणतात. अगं एक आई म्हणून बाळाची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. तू घेतेस का काळजी? अहो पण भाऊजी तिची काळजी घ्यायला तिकडे लोक आहेत की, तर मग काय हरकत आहे. मी ऑफिस बद्दल बोलतच नाही वहिनी. अर्जा, अरे तिला जवळच्या जवळ इथल्या इथल्या गावातच जायचंय ना. कुठं तिला लांब जायचंय तवा. हो अर्जुनराव, अहो बघा तुमची काळजी अगदी बरोबर आहे. कदम, मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही. मी किती वेळा सांगून झालं तिला, ऐकतच नाही म्हणलं. काय अर्थ याला? मी काय माझ्यासाठी सांगतोय का? आणि जरा घरी थांबली तर काय तिच्या जुळीत दोंड पडणार आहे का? हसताय काय कदम? तसं नाही, तू एकदम जोडीत दोंडा पडणार आहे का म्हणलं ना तर मला हसूच आलं. कदम, इथं परिस्थिती काय आहे? गंभीर. पर जिथं परिस्थिती गंभीर तिथं अर्जुन खंबीर. जाऊ दे, तुम्हाला चेष्टा सुस्ती वाटतं नुसती. तसं नाही अर्जा, पण तू तापलाच मेंटल तापावा तसा. हा, तुझ्याशी बोलून का उपयोग आहे का? म्हणून म्हणलं जरा तुला गार करावा. आपण कदम, ही वेळ आहे का आता? हे बघ अर्जा, एकीकडे तू तिची काळजी करायचं म्हणतोस आणि एकीकडे तिच्यावर चिडचिड करतोयस. हे दोन्ही कसं होणार बरं? म्हणजे तू असं तिच्यावर चिडचिड करून तिचं टेन्शनच वाढणार नाही का? हे तिला कळायला पाहिजे ना, तिने ऐकायला पाहिजे ना माझं. त्याबद्दल बोलतच नाही अर्जुन मी. तू ज्या पद्धतीनं बोलतोय ना त्याबद्दल बोलतोय मी. कळतंय का? शांतपणे सांगून झालंय माझं लय वेळेला. अरे मग पद्धत बदल, दुसरा काहीतरी मार्ग शोध. ठीक आहे कदम, कळलं मला. अंगाशी विनय काका, अपर्णा आणि अर्जुनचं वादळ शमलं का रे? नसतो, अजून दोघं बाहेर नाही आलेत. अहो तुम्ही जाणार आहे ना आज कॉलेजला? अगं हो, जावं तर लागेलच ना. पहिल्या टर्मची रिव्हिजन आहे आज मुलांची. नाही म्हणजे रोज तुम्ही सकाळी पहिल्यांदा सांगता ना डब्याचं, आज काहीच नाही बोलला म्हणून विचारलं. नाही, डबा लागेल, डबा भर. रुपाली, बाकी सगळी जाऊ देत का मला? आप्पी जाते का नाही कुणास ठाऊक. अहो असं काय विचारताय? काल ठरलं की जाणार आहे म्हणून. हा ग, अर्जुन केवढा नाराज होता. पण खर तर ना रुक्मिणी, त्यांच्या त्याल वाटायचं काम तूच केलंय. अगं त्यांचा वाद त्यांनी मिटवला असताना. पण नाही, जिथं तिथं मध्ये तोंड घालायची तुझी सवयच आहे ना. मी तर म्हणते त्या आप्पीनी कामावर जायलाच नाही पाहिजे. पण नाही, असं दाखवती जसं काय ती नाही गेली तर अख्खा जिल्हाच थांबणार आहे. खरंच थांबल मावशी? हा, जिल्हा थांबतोय तवा. काय करायचंय आपल्याला? कशाला तोंड घालताय मध्ये? असं कसं? मला काय करायचंय म्हणजे? अहो मी सासू हाय तिची आणि मला नातू होणार हाय. अहो मावशी, अगं बघच, मी म्हणते तसंच होणार हाय. आप्पीला तिचं काम थांबवावंच लागणार हाय. कदमांचं घर ना हे. यावं का आम्ही? या गुरुजी,
वर या. नमस्कार 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 बर का. मी दिसले दादा बर का. म्हणजे माझं नाव दिसले दादा. तुम्ही फक्त दादा म्हणलं तरी चालेल. त्याचं काय माहितीये का, मला जसं भविष्य दिसतं तसं आमच्या पंजोबांना दिसायचं. म्हणून आम्ही दिसले. कसे? वा वा दादा, अचानक तुम्ही इकडं. अहो या की बसा. अरे असं ओरडून बोलल्यावर त्रास होईल तिला. नाही म्हणूनच मी म्हणतोय आप्पीला की बापूंच्या घरी जाऊन राहा. नाही म्हणजे माझा त्रास होणार नाही ना तिला मग. अरे पण तिचं इथं असली ना तर आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊ ना. हो सरकार, आपण काळजी घेऊ तिची. मी नाही कुठं म्हणतोय, पण तिच्या कामाचं काय. आता परत कामाला जायचं म्हणते ती. आणि आता काहीतरी ते फील्ड वर्कला जाणार आहे. गावोगावी जाऊन लोकांना भेटणार आहे. ते हिरकण योजनेबद्दल माहिती देणार आहे. तिकडे काय सोय असेल, काय सुविधा असेल आपल्याला माहिती आहे का. कमीत कमी हा विचार करून तरी रजा घ्यायची ना. तिला कळतंय का ते. अर्जुन, तिकडं फील्डवर तिची काळजी घेणारी लोक आहेत. अरे दादा, ती लोक त्यांची कामं करणार का पावला पावला आप्पीची काळजी घेणार. आणि हे गुरुजी म्हणतात तसं खरंच आप्पीला काय झालं तर. असं असेल तर मी जाईन तिच्यासोबत. प्रत्येक पावलावर तिची काळजी घेईन. पण आप्पी कामाला जाणार म्हणजे जाणार. आई, अहो तुम्ही कशाला. नाही आप्पे, मी येईन तुझ्यासोबत. हे माझ्या जबाबदारीवर चाललंय ना सगळं. तू जोवर फिरतीवर आहेस ना तोवर तरी मी तुझ्यासोबत येईनच. काकी तू काय रोज जाणार आहेस का तवा. हो, मी रोज जाईन. अर्जुन, अरे तिला जसं दिसत नाही असं तू म्हणतोयस ना, अरे तसं तुलाही दिसत नाहीये. तिच्या कामाची तळमळ बघ. आप्पीने काम केलंच पाहिजे आणि मी तिच्या बाजूने. भाऊजी खरंच एवढा मोठा विषय नाहीये हा. ए पिऊ, अगं असं काय बोलती हा. आता ह्या दिसले दादांनी सांगितलंय ना तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. मग आपण सगळ्यांनी नको का तिची काळजी घ्यायला. मला वाटतं रुक्मिणी आप्पी सोबत जर असेल ना तर काही होणार नाही. हा ना दादा, मला बी तेच वाटतंय. ठीक आहे, मी म्हणतोय नको जाऊ नको जाऊ नको जाऊ कामाला. आणि तुम्ही म्हणताय जाऊ दे. ठीक आहे, जा तू जा कामाला आप्पे. फक्त बापूंच्या घरून जा. आणि काम झालं की परत बापूंच्याच घरी जा. हा ठीक आहे आप्पे, घे ती बॅग. आपण तसंच जाऊ कामाला. पण तू कामाला जाणार. अर्जुन, तू आता हे वागतोयस ना ते चुकीचं आहे बघ. असू दे काकी, मला माहितीये मी काय करतोय. मी आज खास तुमच्याशी गप्पा मारायला आलीत बर का. आणि हा, तुमच्यासारखीच मी पण लवकरच आई होणार आहे. तुम्ही सगळ्याजणी हिरकणी योजनेचा लाभ घेताय ना. हा, आणि मुळात मला हे सांगा, तुम्हाला खरंच हिरकणी योजनेचा फायदा होतोय का. तर मॅडम, लय फायदा होते. आणि आजवर कळत नसलेल्या गोष्टी बी कळायला लागल्यात. म्हणजे अहो मॅडम, याच्या आधी आम्ही दवाखान्यात जायचोच नाही. काय झालं तरी घरीच उपाय करायचो. आणि त्याचं काही खरं असतंय वे. आता या योजनेमुळे आम्ही दवाखान्यात जायला लागलोय. आणि तिथल्या सगळ्या सोयी सुविधा पण चांगल्या आहेत बघा. आणि स्वतःची आणि बाळाची बी चांगली काळजी घेऊ शकतो आता आम्ही. अरे वा. आणि मला आता हे सांगा, तुमच्यापैकी अजून किती महिला कामं करतात. म्हणजे घरातली असू दे, शेतातली असू दे, कष्टाची काम किती लोक करतात. अहो मॅडम, बाईच्या जातीला कधी काम चुकलंय का. आई, म्हणून म्हणत होते हिरकणी योजना सुरू राहिली पाहिजे. करेक्ट. आता तुम्ही प्रत्येकाने पुढे यायचंय आणि हिरकणी योजनेचा लाभ तुम्हाला कसा होतोय किंवा कसा झालाय याबद्दल आम्हाला सविस्तरपणे सांगायचंय. पण हे सगळं कॅमेरावर सांगायचं. आओ थांबा थांबा, ऐका.
हे बघा, काळजी करू नका. हे काय आम्ही कोणाला दाखवणार नाही होत. आमचे एक मोठे सर आहेत ना, त्यांना दाखवायचंय फक्त. हा, बोला तुम्ही बिंदास. या, कोण येते? बाई तुम्ही जावा. बाई आम्ही अहो ताई, तुमचा चेहरा दिसणं आवश्यक आहे. ताई, पदर आहे ना, जरा मागे टाका. हा, आणि आता कॅमेऱ्यात बघून मोठ्याने छान नाव सांगा. बिंदास सांगा, मी आहे. या, सांगा तुमचं नाव. अहो नको बाया मॅडम. अहो ताई, 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 थांबा की. अहो खरंच सांगा ताई, तुम्ही माहिती दिली नाही ना तर आपली हिरकण योजना बंद होऊ शकते. अहो हो, तुम्हाला या योजनेचा फायदा कसा होतोय ते जर का कळालंच नाही तर खरंच हिरकण योजना बंद होईल. चालणार आहे का तुम्हाला? मग असं घाबरून आणि लाजून कसं होईल? अहो कॅमेऱ्यात बघून छान माहिती द्या. आम्हाला ते आमच्या पुढच्या सरांना दाखवायची, मग आपली हिरकण योजना वाचल. चला सांगा बरं माहिती. चला या. नाही बोलते मॅडम, मी बोलते. बोला बोला. गुड. चला. नमस्कार, मी मयुरी गाडवे. सरकार, तुम्ही मला डिवचायला आले का इथं? मी कशाला डिवसतोय? अहो तुम्हीच केवढा गाठ घातला होता रुक्मिणीनं खमकवावं यासाठी. मग आज तुम्हाला आनंद नाही झाला? आज तिनं आप्पीची बाजू घेतली याचा लय आनंद झाला. पण आता तुमचा जन्माला येणारा नातू जन्माला कसा येतोय हे तर देवालाच माहित बाबा. काय हे उगाच तोंडाला इथे बरळायचं नाही हा? आहे का आता? अहो मी काय खोटं बोलते का? अहो सरकार, अशा वेळेला बाईच्या जातीनं गप घरात बसायचं असतं, आराम करायचा असतो, तर ते जन्माला येणारं पोर चांगलं जन्माला येतं आणि बाळांपण बी चांगलं होतं. एवढं बी माहित नाही का काय तुम्हाला? काळजी घेते आप्पी स्वतःची, तुम्ही नका काळजी करू. बघू की. नाही बघाच तुम्ही, तुमची एक एक मनसुबे कसे उधळून लावतायत ना घरचे, ते बघून मला लय मजा वाटते, लय भारी वाटते बघा. लय थोबाडवर करून बोलू नकोस हा. माझ्याकडं व्हिडिओ हाय, हे विसरू नका. अरे बापरे, केवढा मोठा विनोद करता तुम्ही. तुमच्याकडं दुसरं काय आहे का दाखवायला? जरा काय झालं की व्हिडिओ दाखवी ना, जरा काय झालं व्हिडिओ दाखवी ना. अरे हेड. नाही नाही नाही, आता व्हिडिओ दाखवायची वेळ आली, जवळ आली. हा मग दाखवा की. बघा, दाखवा की. एकदा का व्हिडिओ बाहेर आला तर भांडणं होणारच. होऊ द्या, भांडणं होऊ द्या. मग बघा, नाही तो पिक्चर समोर उभं करून घरातनं तुम्हाला उडवून दिलं ना तर नावचं सरकार नाही लावणार. लई चरबी आली वाटतं तुम्हाला. काय समजायचं ते समजा, पण तुमच्या असल्या या फुसक्या धमक्यानं मी अजिबात भीक घालत नसतो. आज माझी रुक्मिणी खमकी झाली, तिनं आप्पीच्या बाजूने उभी राहिली. चला आता बस आई. आप्पे, अगं तुझी काय एवढी धडपड चाललेली ना, ते आज एकदम चांगलंच कळलं बघ मला. लई भारी काम झालं आज. हो, आणि मॅडम आज महिला सुद्धा उत्तम बोलल्या. हो ना. आता बापूंच्या घरी जा आणि मस्त पैकी आराम कर. मी घर सांभाळते आणि तू इथली काळजी करायची नाही, बरं का? आई, थँक्यू. अगं थँक्यू काय त्यात? आईला कोण थँक्यू म्हणतोय? ए आई, आई आली. कुठं तडफडली नाही, हाय इथंच. तू कुठे गेला होता रे? काय झालं आई, का उगत तनतन करतेय? अरे लई काय काय झालंय. दम झाला, दार लावते. काय झालं? अरे
बंट्या मग अशी तो सरकार आला होता आणि रोप झाडून गेला माझ्यावर. का? मग काय तर घरातली ना सगळी निस्ती चित्रासारखी वागायला लागल्यात बघ. तुला माहितीये का ती आप्पी म्हणली मला कामासाठी बाहेर गावाला जायचंय, तर अर्जुनी लगे तिला माहेरी पाठवून दिलं. काय सांगते? मग काय तर पुढं तर ऐक ना. अरे एवढं सगळं होऊन बी त्या आप्पीच्या पाठीशी आहेत घरातले सगळे. त्या रुक्मिणीनं तर काय केलं माहितीये का, आप्पी बाळा मी येते तुझी काळजी घ्यायला म्हणून लगे तिच्या माग पळाली. एक नंबर आई, एक नंबर काम झालंय आपलं. पुढच्या हा काय रे काय झालं ह्याच्यावर दात काढायला तुला? कसलं एक नंबर? आई तू सारखं मारत जाऊ नको बरं. ते जाऊ दे. तुला माहित नाही आई तू केवढी भारी बातमी दिलीस. बंट्या अरे त्या सरकारला बी कळून चुकलंय आता की आपण ना त्याला निस्ती हिडिओची धमकी घालतो म्हणून. आई त्याचा विषय संपलेला आहे, तू फक्त बघत राहता. आता कसला विषय संपलाय, काय झालंय? अरे नीटवानी सांग ना मला. हा इथं विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायला लागलाय माझ्या. असं येडेगत नको ना करू बंट्या. आई आता तूच म्हणलीस ना की ती आप्पी कामासाठी बाहेर गेली म्हणून. हा गेली ती तिकडे कुठल्या तरी लोकांना भेटायला, म्हणून तर तो अर्जा चिडला होता ना. अगं हेच तर पाहिजे होतं ना आपल्याला, ह्याचीच वाट बघत होतो मी. तू ना नीटवानी मला समजल असं काहीतरी सांग. तुम्हाला आधी एक सांग, या आप्पी नेमकी किती दिवस बाहेर असणार आहे? आता मला काय माहिती, गेली असेल 2-4 दिवसासाठी, आयुष्यभरासाठी गेली तरी बरी आहे. तसं काही आहे ना का ना अजून तारा पडलं काय माहिती. बाबू अरे तुला ओळखलंच नाही मी, हे काय घालून आला? म्हणून तर उशीर झाला ना. अय बरं असू दे काय करायचं माहिती आहे तुला? तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्या बाबूचं प्लॅनिंग एकदम कडक असते. काही झालं तरी हे काम आजच्याच झालं पाहिजे. तुझं टेन्शन घेऊ नका. ॲडव्हान्स आणलंय. कमी आहेत. अरे देतो की, काय पळून चाललंय? काम तर होऊ दे. कसं आहे, पूर्ण ॲडव्हान्स मिळाला तरच काम पूर्ण. बाबू पैसे सगळे घेतलेत, एक बारीकशी जरी चूक झाली ना बेटा सोडणार नाही. चुकून सापडलास तर तुमचा माझा काय संबंध नाही. परफेक्ट, काळजीच करू नका. फोन करून काय सांगायचं माहिती ना? गप्पी मासे पाळा आणि हे ताप टाळा. तिकडल्या चहा आहेत का? तुम्ही घरी जाऊन निवांत बसा. बाबू असल्यावर कसलं टेन्शन घ्यायचं नाही. चालतं ये. अप्पे आता लई मजा येणार आहे बघ. या बंट्याला तू धक्के मारून हाकल होता ना शेतात ना, आता बघ तुझी कशी वाट लावतो. अरे अर्जुन एकटेच आलाय? आणि ज्यांची सोनोग्राफी करायची आहे ते कुठे आहेत? बघा की डॉक्टर, आता ती गेली तिच्या कामाला आणि मी आलो इकडे सोनोग्राफी करायला. म्हणजे अजूनही काम चालू आहे त्यांचं? अहो कामाचं काही विचारूच नका डॉक्टर तुम्ही. कामाच्या बाबतीत आप्पी माझा अजिबात ऐकत नाही. अरे भांडणं करून झाली माझी. बापरे एवढं? अहो शपथ सांगतो डॉक्टर, अक्षरशः भांडलो मी. आप्पे रजा घे अजिबात ऐकत नाही. काही इम्पॉर्टंट काम चालू आहे का त्यांचं? हा ते हिरकणी योजनेचं काम चालू आहे ना. हा 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 ती गरोदर महिलांसाठीची योजना. हा तीच त्या योजनेसाठीच जरा धावपळ चालली तिची. नाही पण खरंच खूप उत्तम योजना आहे बरं का ती. खूप महिलांना त्याचा फायदा झालाय. आणि अपर्णा मॅडमने इतकं सुंदर डिझाईन आणि अंमलबजावणी केली आहे त्या योजनेची की प्रत्येक महिलांपर्यंत ती पोहोचली आहे सुद्धा. हा बरोबर आहे डॉक्टर तुमचं, पण आता ह्या वेळेला काळजी घेतली पाहिजे ना स्वतःची. आप्पीचं पहिल्यापासून काय तुम्हाला सांगू का, कामाच्या गडबडीत स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आप्पी. अर्जुन अपर्णा मॅडम इतकं स्वतःकडे दुर्लक्ष करतायत ना असं मला तरी वाटत नाहीये बरं का. आणि त्यांच्या कॅल्शियम आणि पोटॅशियमच्या लेवल पण नॉर्मल आहेत आता. ते झालं डॉक्टर, लेवल नॉर्मल झाल्यात बरे, पण काम म्हणलं की कामाचे विचार आले ना डोक्यात. कामाचे विचार आले की शारीरिक धावपळ जरी नाही झाली ना तरी मेंदू थकतोच ना. हे मात्र खरं आहे. आप्पी आली ना की तुम्ही तिला सांगा बाबा आता आरामाची गरज आहे म्हणून. आता तर कुठं 2 दिवस फील्ड वर्कला गेलीये तिकडे, म्हणल्यावर आता धावपळ आली, प्रवास, दगदग, मला तर टेन्शनच आलंय डॉक्टर माहिती का. तिथे कोणी आहे का त्यांच्या बरोबर? माझी मोठी काकी आहे ना ती आहे तिच्या बरोबर काळजी घ्यायला. मला तर वाटतं तिने जायलाच नाही पाहिजे होतं.
ऑफिस मधून चाललं होतं ते बरं होतं ना काम. म्हणजे मागे सुद्धा ते मला बोलले होते खरं की मी ऑफिस टू घर इतकंच काम करणार आहे. हा तिचं चाललेलं प्लॅनिंग तसंच, पण ते हिरकणी योजना बंद करायचं ते बाकी अधिकाऱ्यांचं काहीतरी चाललं होतं, त्यामुळे मी ही पेटून उठली परत. अरे बापरे, ती योजना मात्र थांबायला नाही पाहिजे अर्जुन, असं मला तरी वाटतंय. ओ डॉक्टर, तुम्ही असं आपल्याला म्हणू नका बरं का, नाही तर ती परत डबल कामाला लागल, आराम राहिला बाजूला, मला टेन्शन येईल मग. बरं, मी या संदर्भात त्यांच्याशी काहीही बोलत नाही. हा फक्त विश्रांती घ्या असाच सल्ला त्यांना मी देईन. हा असंच सांगा. मला ना तुमच्या दोघांची खूप गंमतच वाटते. त्यांच्यापेक्षा तुम्हीच प्रेग्नंट आहात असं वाटायला लागलं आता मला. मला पण तसंच वाटतंय आता डॉक्टर, म्हणजे मी घेतोय काळजी आणि मॅडम करतात दौरे. नका इतकी काळजी करू, ते आले की मला कळवा, आपण सोनोग्राफी करून घेऊया. बर आलेच मी. हा कुठं राहिली साप्पे. शिपाई मामा, कलेक्टर मॅडमांना भेटायचं होतं, इथेच का? हा, पण ते आता सध्या कामात आहे तो. मग मग एक काम करा, तुम्ही बाजूच्या वर्गात बसा, म्हणजे काय होईल, सगळ्या बायका येतील, एकत्रच भेटता येईल ना तुम्हाला. बरं. कलेक्टर मॅडम, बस झालं काम, आता फक्त आराम. आई, ए आई, अगं काय खाती? काय नाही, असंच काहीतरी खाते. का रे बाळा? अगं आई, असला आभार चाबार नाही, आता काहीतरी गोड खायची वेळ आहे, गोड. आता ग बाया, काही लाटरी बिटरी लागली का काय म्हणते तुला? तू पहिले काहीतरी गोड मागव, मग बातमी सांगतो तुला. काय झालं काय? अहो पप्पा, बातमीच तशी आहे. रुपाले, ए रुपाले, अगं घरात काय गोड असेल ते घेऊन ये ग बाय. काय नवीन काम मिळालं वाटतं? हा, एक नवीन काम करायचंच असा एक संकल्प सोडला होता, आता ते पूर्ण होईल. छान. बंट्या, अरे सांग ना मला लवकर काय ते. आई, तू पहिले काहीतरी गोड खा, कारण बातमी ऐकली ना तू लय खुश होणार आहे बघ. मग आता एक काम करा की, एखादं नवीन घर घ्या आणि दोघं मायलेक तिथं जा राहायला. अहो पप्पा, काय बोलताय तुम्ही? एवढं मोठं माझ्या हक्काचं बापाचं घर असताना आम्ही कशाला दुसरं घर शोधू? काय आई? हा मग आई, तुला काय वाटतं, मी पण येऊ का ह्याच घरात राहिला? अरे मग ये की, काय सरकार? अजिबात नाही. पप्पा, सावत्र असलो तरी तुमचा मुलगा आहे मी काय म्हणतो, मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुम्हाला काय हवा तो गोंधळ घाला. आई, अगं पप्पा चिडले वाटतं. जाऊ दे, मरू दे, तेव्हा पप्पा सदा ना कदा डोक्यावर पडलेलाच असतोय. रुपाले, अगं तू पण खा ना. अगं माझ्या बंट्याने लय मोठं काम केलंय बघ. बंट्या, तुला सांगते, घरात ही एकटी सून आहे बघ, थोरली, आणि ती बी लय गुणाची, पण तिला ना घरात काडीची किंमत नाही बघ. वहिनी, आई खरं बोलते बरं का. जाते मी आतमध्ये, मला काम आहे, चालू दे तुमचं. आता मला सांग. अगं हो, थांब जरा सांगतो, थांब. आई, आता आहे ना त्या आपलीचा गेम होणार आहे. आता गो बाया, ती गायब होणार आहे आता. काय? आता गो बाया गायब? तुला काय वाटलं, कालच्या रात्री बघूच एवढा खुश होतो का? पण बंट्या, परत आपण तोंडावर नाही ना पडायचो बाबा. सगळं नीट व्यवस्थित केलंयस ना? आई, तू आहे ना आता अजिबात काळजी करू नको बघ, सगळं व्यवस्थित केलंय. आता सगळं आपणच करायचं आणि पुन्हा हात वर करायचे.
हा आणि तुला सांगतो अख्खं कांड होस्तोवर मी इथनं अजिबात हलणार नाही. हा किती ग लाडाचं माझं लेकरू ते शान खातो खातो का. अगं घरातल्या सगळ्यांना कळल्यावर कसली भारी मजा येईल ना. लय मजा येईल बघ. नावाची आहे म्हणे आणि भल्या भल्या नाव पाच पाणी पाहिजे. बाळा तू घाबरू नकोस. तुझे बाबा लवकरच येतील. कोण आहेस तू? तुला माहिती आहे ना मी कलेक्टर आहे. माझा नवरा पोलीस आहे. तुला मी पाणी पे ग. पाणी मागितल्यावर फक्त पाणी प्यायलाच तोंड उघडायचं. परत जर आवाज आला तर पाणी पण देणार नाही. बंट्या अरे कधी येणार आहे तुला फोन? येईल आई येईल. जरा दमदर. आणि काय र तो माणूस सापडला नसल ना? ए आई काहीतरी फालतू बोलू नको. हा हे भुसकट खाऊन खाऊन वैताग आलाय. जरा काहीतरी चांगलं मागव खायला. रुपाली पियू जरा इकडे या बरं. काय झालं मावशी? वहिनी अहो लय भूक लागली हो. हे खाऊन खाऊन कटाळा आला बघा. जरा असं काहीतरी मस्त गरमागरम कांदा भजी वगैरे बनवा की. आत्ताच एवढं खाल्लं ना. माझ्या पोराचं खाणं काढती का काय? बरं जाऊ दे हे खायचं राहू द्या. काहीतरी प्यायला घेऊन या. घरात फळं असतील ना मस्तपैकी ज्यूस बनवून आणा. चालेल मला. फळं आहेत का नाही बघावं लागेल. नसतील तर बाजारात जाऊन घेऊन ये. आईची कमी होती आता लेक पण बसले आपल्या डोक्यावर येऊन. पियू माझं हे कान अजून शाबूत येत. हा बहिरी नाही झाले मी. ऐकू येतंय मला सगळं. मावशी म्हणूनच बोलले मी. ताई चलाव. आणि हा घरात काय आहे ना तेच आणून देणार आहे. बंट्या या पियूचं थोबाड लय चरा चरा वाजायला लागलंय बघ. एकदाच बंदच करून टाकलं पाहिजे. सोड नाही आता आपल्यासाठी ते महत्वाचं नाही. आणि असं या पिऊच्या बोलण्याला आपल्याला काय फरक पडतो तर. हॅलो. हॅलो साहेब. बोल बाबू. टीटी अडकली बरं का पिंजऱ्यात. क्या बात है. एक नंबर. सगळं व्यवस्थित आहे ना? एकदम. त्रास तर होणारच ना. लई चिडलाय तो. काय र तू शोधून काढेल का तिला? शक्यच नाही. कसं काय? कारण तिला जिथं ठेवलंय ना तिथं शोधणं कोणाच्या डोक्यात बी येणार नाही. काय म्हणतोस? आधीच्या अनुभवावरून सांगतोय. म्हणजे मला सांग सरकार किती दिवस गायब होते? काहीतरी 2-4 महिने होता बाबा तो गायब. मग इतके दिवस ते का सापडलं नाही? बंट्या आता त्या सुजानीला पावला होता त्याला. नाही आई सुजानं त्याला अशा जागी लपवला होता की जिथं शोधायचं कोणाच्या डोक्यात पण येणार म्हणून सापडला नाही तो. हा खरंच की र? आई मी आता आप्पीला पण तिथंच ठेवलंय त्याच खोलीत. कर का काय? म्हणजे हिताच गावात एवढ्या कशात जीवावर मारतोय? आता मला सांग तो अर्जात चुकून तरी त्या आप्पीला तिथं शोधायला जाईल का? तो अख्खा जिल्हा पालता घालणार पण आज गावात शोधणार नाही. बंट्या 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 माझा लाडाचा बंट्या. आता तो अर्जा सगळीकडे बसल तिला शोधत आणि ती आप्पी तिथं खुराड्यात बसल कुडत. आई तू आता निश्चिंत राहा. ते लैला मजनू काही एकमेकांना भेटत नाहीत बघ.
हेच पाहिजे होतं बंट्या मला. बरं चल, मी जरा जाऊन येतो. ऐक्यात उघड, बघू जरा. बघा की दरवाजाच्या फटीतनं. बाबू, या दिवसाची वाट बघत होतो मी. चला आज जाऊ. हो थांबा थांबा साहेब, आत नको जायला. का? त्यांनी अजून मला पण नाही बघितलं. त्यांना फक्त माझा आवाजच माहिती. अरे बाबू, मला आत गेल्याशिवाय राहावा ना आता. तुम्ही गेला नाही गेला ना तरी त्यांना लय त्रास होतो. आणि तुम्हाला पण हेच पाहिजे होतं की. आणि त्यांना जर कळलं हे सगळं तुम्हीच केले तर लय अवघड. तुम्ही अडका एक वेळ, पण मला अडकायला नाही आवडणार. आता तू एवढी काळजी घेतोय तर नाही जात. त्यांचं करायचं काय? वाट बघायची मरेपर्यंत. हे नव्हतं ठरलं आपलं. अहो कलेक्टर आहेत त्या कलेक्टर. अरे बाबू, तिची नाही म्हणत मी. तिला मारून मग मी काय करू? काही झालं तरी शेवटी प्रेम आहे आपलं ते. तिच्या पोटातल्या बाळाला मारायचं म्हणतोय मी. काय? तो सगळा घाट त्याच्यासाठीच घातलाय. मग जेवणात काय घालायचं का? 8-10 दिवस चांगलं डांबून ठेव. पाणी बी देऊ नको, त्याचं ते मरल. आपल्या जवळचं कोणीतरी जेव्हा अचानक सोडून जातं ना, तेव्हा काय त्रास होतो आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही दिसता ना त्यापेक्षा पण लय खुनशी आहे बघा. दिसतो तेवढा साधा नाही मी. तू एक गोष्ट लक्षात ठेव, ती आपली चांगली घाबरली पाहिजे. धमकवायचं तिला. तिच्या डोक्याला सतत ताण झाला पाहिजे. बाळासाठी ना तिनं भीक मागितली पाहिजे, भीक. कळलंय मला काय करायचं ते. काम कर, 2 चहा मागवा सुद्धा. साहेब चहा बी राहू द्या. मी काय म्हणतोय, तुम्ही घरी जावा, मस्तपैकी फ्रेश व्हा, नाश्ता करा, मग लागू की कामाला आपण. तुमचं काही काम नाही थांबलं पाहिजे रे. नाही थांबणार. अहो सातारच्या ऑफिसला फुटेज पाठवले आणि त्यांना सांगूच की आपण की आम्ही पण चेक करतोय म्हणून. माझं कसं झालंय माहिती का चिंचुके, मला असं वाटतंय सगळं मीच केलं पाहिजे. साहेब, वहिनींच्या काळजीपोटी असं होतंय. अहो वहिनी सातारच्या कलेक्टर आहेत, कलेक्टर. अहो SP साहेबांनी स्वतः लक्ष घातले आणि सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. मी आहे ना लईच विचार करतोय असं वाटतं मला आता. ऐका माझं, आपण घरी जाऊ. तुम्ही आंघोळ करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही थांब जरा, उजडल्यावर जाऊ. मला जरा विचार करू दे. हा ठीक आहे साहेब, तोपर्यंत मी हे चेक करतो. चिंचुके, आप्पीचं अपहरण दुपारी झालं 2च्या सुमारास. आपण तिथे किती वाजता पोहोचलो? 2:45ला. नाकाबंदी किती वाजता लागली? 3:30ला. त्या लोकेशन पासून 1.5 तासाच्या अंतरावर आप्पी असणार आहे, 100% तुला सांगतो. अहो म्हणजे हायवे पर्यंत जायला कमीत कमी 1 तास तरी लागतोय. ते आपल्या गाडीला, टेम्पोला कमीत कमी 1.25 ते 1.5 तास लागणार. हा साहेब, करेक्ट बोलताय बघा तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो 100% वहिनी तिकडे नसणार आहेत बघा. चिंचुक, एक काम करू आपण आपलाच परिसर पिंजून काढू. आप्पी 100% गावल बघ. अहो मी ती वाई, कोरेगाव, सांगली, कोल्हापूरला पण तुकड्या पाठवल्या तर महाबळेश्वरला पण पाठवल्या. बेस्ट. चिंचुके, मला वाटतं आप्पी आज गावणार. फक्त हा तपास थांबला नाही पाहिजे. चल जरा फ्रेश हो आणि कामाला लागू परत. हा साहेब. आई चहा घ्या ना थोडा. आई सकाळपासून काहीच घेतलं नाही, थोडा तर घ्या. नाही नको. रुक्मिणी, अगं काय सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नाहीस, एका जागेवर उठली सुद्धा नाहीस. गोडभर चहा तरी पिऊन घे. जोवर आप्पी घरी परत येत नाही ना, तोवर मी पाण्याचा घोट पण नाही घेणार. अहो माझ्यावर होती तिची जबाबदारी. मी बाहेर गेले नसते ना तर हे असं झालंच नसतं बघा. हो आई, स्वतःला दोष द्यायचं थांबवा की आता. किती दोष देत आहे. नाही रुपाली, नाही. देवाला सांगितलंय मी, आप्पीला काय होता कमाने. आजवर त्याच्याकडे कायच नाही मागितलं मी. ती चांगल्या मार्गाने जगत आलोय, पण त्याचं फळ देव जर का असं देत असेल ना तर मग काय अर्थ आहे. रुक्मिणी, तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर. बघ तेव्हा आपल्या आप्पीला काय बी होऊ देणार नाही. विश्वास ठेव. विनय काका, तू बस ना. तू एक काम कर, अर्जाला फोन लाव.
अरे तो आधीच टेन्शन मध्ये आहे आणि त्याला कळल्यावर कळवेल ना आपल्याला. तू बस बघू. 24 तासात शोधणार होता ना. शोधल की मग. अर्जुन काय कळलं कापीचं? चालू आहे शोध चालू आहे. अरे देवा, म्हणजे अजून शोध चालूच हाय वय. अरे तिच्या पोटात पोर हाय, ती लोक कशी वागत असतील तिच्याशी. त्या आप्पीला काय झालं बिलं तर? मावशी, आप्पीला काहीही झालेलं नाहीये. भाऊजी, तुम्ही शोधाल तिला, पण तुम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही. थोडं खाऊन घेता का? हा, मी तुमच्या दोघांसाठी चहा आणि काहीतरी खायला घेऊन आले. हे बघा, कुणी काळजी करू नका, आज गावतीलच वहिनी. चिंचुके साहेब, आता तुमच्यासारखे एवढे एक्सपर्ट माणसं आहेत म्हणल्यावर काही टेन्शनच घ्यायला नको ना. ए ढोपळे, चुकीच्या टायमिंगला नडतोय तू. घड्याळ बघ घड्याळ. 24 तासातले 12 तास गेलेत. काहीतरी हाताला लागले का तुझ्या? लागल लागल, हाती लागल काहीतरी. अहो साहेब, या बिनकामाच्या नाद्याला कशाला लागताय तुम्ही? नाही तर काय. चल फ्रेश हो. अर्जा, आप्पी इथंच आहे हे तुला कळणारच नाही. तो अख्खा जिल्हा पालथा घालणार आणि आप्पी आज गावातच साडणार. संपूर्ण जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कामाला लागली, त्यामुळे लवकरच कळेल आपल्याला. मी काय म्हणते, त्या पांढऱ्या टेम्पोचं काय झालं ना ते बघायला पाहिजे. भाऊजी, हे घ्या. अहो ना. नाही अर्जुन, आप्पी तिकडं कामाला जाणार आहे हे कुणाकुणाला माहित होत रे? मला वाटतंय त्यांचाच सगळा हा डाव असणार आहे. सरकार, तिच्या ऑफिस मधल्या लोकांना, आपल्या घरच्यांना आणि बापूंच्या घरच्यांना, सगळी घरातलीच ना. साहेब, तुम्ही बरं आहे ना? अहो किती वेळ झाला अजून तुम्ही झोपलेला नाही साहेब. तुमचं की ऑफिस सापडत नाही तोपर्यंत झोपीप काय नाही. मला एक सांग, काय नवीन अपडेट? कोणाचा काय फोन बिन मागणीसाठी? अहो नाही साहेब, तसं तर काय आलेलं नाही अजून आपल्याला. बरं, हे सीसीटीव्ही फुटेज बघितलं का? ऑफिस मधून फोन बिन काय? अहो साहेब, अख्खा हायवे पालता घातलाय. अहो हायवेची सगळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातलं फुटेज चेक केलंय. येणार जाणाऱ्या पांढऱ्या गाड्या, टेम्पो, ट्रॅव्हल्स सगळ्या चेक केल्यात, पण हाताशी काय लागलेलं नाही अजून. इकडे खाली कराड, कोरेगाव, पलटण, तिकडे काय? हा साहेब, अहो तिकडे आपल्या तुकड्या पाठवल्यात, पण कोरेगाव आणि कराडला काय हाताशी लागलेलं नाही अजून. गाडी खाली गेली नाही, हायवेला गेली नाही. मग गाडी गेली कुठं? अहो साहेब, आपण तर 2 तासात तिथं पोहोचलो, म्हणजे गाडी तर लय लांब गेलेली नसणार. अहो साहेब, पाक पुण्यापर्यंत नाकाबंदी केली आपण. चुके, आता पोलिसी नाही, जुगाडू डोकं वापरलं पाहिजे. जुगाडू. काय झालं? साहेब, अहो इथं काय? अशी जागा जी समोर असेल पण दिसणार नाही, कोणी येत जात नसेल आणि आपल्याला तिकडं ठेवलंय असा कोण विचार पण करणार नाही.
चिचुका पकड, चिचुका पकड, ए, थांब, पकड, ए, थांब. तू ठीक आहेस ना? अर्जुन मी ठीक आहे. बाळाला काय नाही होणार. बाळाला नाही काय होणार. मला माहिती तू बाळाला काय नाही होणार. तुला इकडे कोणी आणलं? काय आठवतंय का? मला खरंच काय आठवत नाही यार. म्हणजे मला बेशुद्ध केलं आणि ते तिथेच आणलं. इथं बघते तर खुर्चीला हात बांधून ठेवले, तोंडाला पट्टी बांधून ठेवले. बर तू खाल्लेस काय? खाल्लेस का काय काय? काय अवस्था करून ठेवली 2 दिवसात. सोडणार नाही कोण बी असू दे. साहेब तू पळाला. अरे चिंचुके काय करत होता तू? असं कसा पळला तू? अहो सॉरी साहेब. अहो मारता मारता वाचलो मी. अहो साहेब चालत्या टेम्पोत चढला आणि गेला तो. पांढरा टेम्पो? हा साहेब. आणि नंबर प्लेट पण झाकली होती. मी कंट्रोल रूमला कळवले. पण साहेब त्या अगोदर आपण आपली वहिनींना इथनं घेऊन जाऊया. बरं ऐक, मी आपल्याला दवाखान्यात घेऊन जातो. तू त्या टेम्पोला शोध पाहिला? हा. आपले तुला काय आठवते का अजून? काय आठवते का? तिथं कोणी आणलं काय काय पण? मला खरंच काय आठवत नाही अर्जुन. तर माणसांनी तोंड बांधलेलं होतं रे. मला नाही माहिती त्याचा चेहरा. फक्त बोलत होता आणि जेवायला तेवढा आणून देत होता. अजून काय आठवते का? प्रयत्न कर ना. काय आठवते का बघ. आज सकाळी मला जरा दुखत होतं म्हणून मी क्लानीतच होते. आपण इथनं बाहेर ना कुठून तरी हसण्याचा आवाज येत होता रे. हसण्याचा? हा म्हणजे ओळखीचा वाटत होता तो आवाज. मला असं वाटतं संकल्प. आप्या सावकाश सावकाश. बरी आहेस ना? लागलं नाही तुला? ठीक आहेस ना तू? कुठं लागलं तर नाही ना तुला? नाही. अगं काय अवस्था आहे काय तुझी? कुठे होतीस तू? सगळी माझीच चूक आहे बघ. आई असं अजिबात नाही. तुमची काही चूक नाही. तुम्ही उगाच विचार नका करू बरं. आणि काके डॉक्टरांकडे जाऊन आलोय मी. डॉक्टर म्हणले सगळं ओके म्हणून. आणि सोनोग्राफी पण केलीये. बाळ पण ठीक आहे. आप्या देव भैरवनाथ आहे बघा आपल्या पाठीशी. सगळं व्यवस्थित आहे. अरे देवा ही हप्पी तर सापडली. पण माझा बंट्या नको बाय आता सापडायला. रुपाली आप्पेसाठी थोडा काढा बनवून आण. तिला जरा तरतरी येईल बघ. आणि आप्पे आता आराम करायचा बरं. आराम नाही, आता आरामच करायचंय फक्त. अजिबात इकडे तिकडे जायचं नाही. आणि कामाचं तर नावच घ्यायचं नाही आप्या आता. हो बाई आप्पे. आप्पे पण तू होतीस कुठं? गावातच. काय? आपल्या गावात? आपल्या आसगाव मध्ये? आपल्या आसगावातच होते. आपल्या गावात कोण शोधणार नाही असं डोकं लावलं किडनॅपरनी. म्हणून इथेच डांबून ठेवली होती. अरे पण आपल्या गावात कुठं रे? ते पाटलाच्या घराच्या मागे नाही का एक ते बंद घर आहे, कायम बंद असतं बघा ते, तिथं.
पण ती जागा तर हा लय कमी लोकांना माहिती आहे जागा ती, म्हणूनच तिथं ठेवला असेल. कोण सापडतंय का? होता एक जण गेला पळून, पण ज्यांनी प्लॅन केला ना तो गावल लवकरच. अरे पण कुणाचा प्लॅन होता यो? येऊ का? हे तुझ्या बंट्यानंच केलंय 100%. नाही नाही, यावेळी तुला सोडणार नाही म्हणते. आपली प्रेग्नंट असताना तिच्या जीवावर उठतोय, तुला सुट्टी देणार नाही मी. अर्जुन थांब, कायदा असा हातात घेऊ नकोस. आधी पुरावे गोळा कर आणि कायद्यानुसार त्याला अटक कर. आपली तुझं अजिबात ऐकणार नाही मी यावेळी. अर्जुन हे बघ, तू जर का असं वागलास ना तर त्याच्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही. आधी पुरावे गोळा कर, म्हणजे कायद्याने त्याला चांगली 7-8 वर्ष शिक्षा होईल. तुमच्या सगळ्यांना मी सांगून ठेवते बर का, याच्यात माझ्या बंट्याचा काही बी संबंध नाही. त्याला अजिबात काय करायचं नाही. हा? थांब आई, जा आधी पुरावे शोध. काही सापडते का बघ, मग ये. अर्जुन, अर्जुन नाव आहे माझं. आणि अभिमन्यूला मारणाऱ्या जयद्रथाची जी अवस्था केली होती ना त्या अर्जुननी, तुझी मी करणारे ढोबळे. होय, पण त्याच अर्जुनानं अशी शपथ घेतली होती की सूर्य मावळ्याच्या जयद्रथला मार, आणि नाही मारला तर तो स्वतः आगीत उडी घेणार. तू काय करणार? मग मी बी शपथ घेतो, आजचा सूर्य मावळ्याच्या तू जेलमध्ये असणार. नाहीच जमलं तर काय करणार? राजीनामा देणार? इथे टेकून बस व्यवस्थित. बस मागं सर. आपण हे घे ज्यूस. काही दुखते का अजून? काही दुखत असं नाही काही, पण अंग लय अवघडले. बर 2 दिवस घातलं होतं ना ग बांधून, त्यामुळेच दुखत असेल बघ. पिवताई पाठ दुखते का? असं वाटतंय सतत झोपून राहा. एक काम कर, हा ज्यूस संपव आणि मग छान झोप. हा मॅडम आत येऊ? अहो या की, असं काय विचारताय? या. तू बोलून घे, काही लागलं तर आवाज द्या, आम्ही आहे बाहेर. हा? या बसा. मॅडम तुमच्या समोर कुठच्या तोंडाने येऊ हेच कळत नव्हतं मला. काय तोंडी तुम्ही असं का बोलताय? तुम्ही बसा आधी, बसा. मला माफ करा मॅडम, माझ्यामुळेच हे सगळं झालं. आय एम सॉरी, मला खरंच माफ करा. काय तोंडे, तुम्ही आधी माफी मागणं बंद करा बरं. हे बघा, तुम्ही माझ्यासोबत जरी असता तरी किडनॅप करायचं राहिलं असतं का? यात तुमची काही चुकी नाहीये आणि तुम्ही तुमचं काम अगदी चोख करताय, त्यामुळे तुम्ही प्लीज माफी नका मागू. ते काही असो मॅडम, पण याची सल माझ्या मनात कायम राहील. तुम्ही नका विचार करू, ठीक आहे? तुमची तब्येत कशी आहे आता? मी बरी आहे, जरा थकवा आहे, डॉक्टरांकडे जाऊन आली आहे. बघू 1-2 दिवसात काय फरक पडतो. पण मॅडम हे कोणी आणि का केलं असेल? गायतोंडे, मला तर असं वाटतं या सगळ्याच्या मागे संकल्पचा हात असणार. मग तर काय बोलायलाच नको. असो, तुम्ही आराम करा. आणि अर्जुन सर कसे आहेत? चिडलेत खूप. साहजिकच आहे. इनफॅक्ट मागच्या आठवड्यात त्यांनी मला ऑफिसमध्ये सक्त ताकीद दिली होती की तुमचा प्रवास फक्त घरून ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधून घरी असाच झाला पाहिजे. हो, पण आता हे असं काहीतरी होईल याची आपल्याला कल्पना कुठे होती? जाऊ दे, आपण नको करूया यावर चर्चा. ओके मॅडम, तुम्ही आराम करा, मी येतो. हो, आणि हो, हिरकणी योजनेची मीटिंग कधी आहे? ते आता सेक्रेटरी सर येतील ना तेव्हाच ठरेल. अजून काही तारीख ठरली नाही. बर,
नाही म्हणजे प्रेझेंटेशन तयार करायचं होतं ना मला, म्हणून विचारलं. तुम्ही आत्ता सुद्धा कामाचाच विचार करताय. घायतोंडे आहो, ज्यासाठी एवढी धडपड केली ते काम पूर्ण तर केलं पाहिजे ना. हिरकण योजना थांबली नाही पाहिजे. तुम्ही काळजी नका करू, मी प्रेझेंटेशनचं बघतो. आणि मला नाही वाटत की अर्जुन सर तुम्हाला आत्ता घराबाहेर पडू देतील. हो ते पण आहे, पण आपण पूर्णपणे प्रयत्न करूया. संकल्प ढोबळे, तुमच्या या पराक्रमासाठी मी संकल्प ढोबळे तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतो. शाल घ्या. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही त्या अर्जाच्या नाकावर टिच्चून तुमचा बदल. सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, तुझ्या वरातीची पत्रिका छापून आणली ढोबळे. अटक वॉरंट. अर्जय, मला गंडवू नको. 5:59. 6ला 1 मिनिट बाकी अजून ढोबळे. हे मीच केले, त्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? चल ना, सांगतो ना, सगळे पुरावे देतो. आधी तुझ्या माहेरला तर चल, आजगाव पोलीस चौकीला. अर्जय, कपडे घालू दे मला. ए ढोबळ्या, त्याला म्हणतात डायरेक्ट वार. अर्जय, कपडे घालू दे मला. तिथे गेलो काढायचेच. लोक बघत ऐक. यार झालंय काय? यांनी ताप्पीचं अपहरण केलं होतं. मी तुला म्हणलं होतं ढोबळे, सूर्य मावळाच्या आत तू गजाडाशी. तो बघ सूर्य, इतिहास साक्षी आहे, अर्जुनाची शपथ कधी खोटी ठरत नाही. अर्जय, अर्जय लाईट लावा. ए आई, अर्जा, आई, पण अरे काय झालं? अरे नका ना मारू त्याला. लाईट लावा पहिले, लाईट लावा. एकटी एकटी घाबरशील ना वाटलंच होतं मावशी, म्हणूनच तर बंट्याला हात लावला नाही. अगं मावशी काय नाही केलं, अंधाराला घाबरते तुझं बंट्या. हे बांट्या, चड्डी बिड्डी ओली झाली नाही ना? नाही, पोलीस स्टेशनात दुसरी चड्डी मिळणार नाही म्हणून म्हटलं. ए मुडद्यानो, दात काय काढताय? हा, काय चेष्टा लावली? आणि साऱ्या गावातून माझ्या लेकराला असं उघड्या अंगानं मिरवत आणलंय होय? मावशी नशीब तेच, आतमध्ये चड्डी तरी होती. नुसत्या टावेलवर असताना लय प्रॉब्लेम झाला असता बरं का. मी सांगते, ह्याच्यात माझ्या बंट्याचा काय बी संबंध नाही. बर अर्जा,
तुला दुसरं कोण घावलं नाही म्हणून तू माझ्या लेकराला उचलून आणलं होय र? अरे कुठल्या जन्माचा बदला घेतोयस तू? घरच्यांना जाऊन विचार, बंट्या दिवसभर तिथं घरात होता. बघ नाही हा उगाच उगाच काहीतरी करायला लागला यो. नाही मावशी, मला वाटलंच होतं बंटे एकटा नाही करणार हे सगळं. नाही आम्ही तुम्हाला घ्यायला येणारच होतो घरी, आहे का नाही? बरं झालं बंट्याची मम्मी, मंडळ आपलं आभारी आहे. तुम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनात आलाय ते. अरे देवानी थोबाड दिलाय म्हणून काय बी काय बोलता हा? याच्यात माझा अजिबात संबंध नाहीये. काय मी कशाला काय करू? तेव्हा पिला अक्कल नको का? ती कशाला गेली होती तिकडे ताड फाडायला? हो मावशी, तोंड सांभाळून बोलायचं बरं का. तुमच्या बंट्याच्या खोलीत नाही, माझ्या चौकीत उभे आहे तुम्ही. या या वकील साहेब या या. अहो बघा बघा, हे पोलीस माझ्या पोरावर किती अत्याचार करतात. अहो उघडा वागडा बिना कपड्याचं घेऊन आले तर इथं जेलात टाकलंय त्याला. काय काय गोंधळ लावलाय इथं? बघा बघितलं ना माझ्या पोराची काय अवस्था करून टाकली. बंट्या अरे इकडे हे मी तुझ्यासाठी वकील घेऊन आले. हो बंट्याची मम्मी, आता तुम्ही काय वकिलांसोबत खोटं बोलताय का? तुमचा बंट्या बघा कसा आरामात बसलाय ती. खोटं तर तुम्ही बोलताय. दमा जरा. बंट्या इकडे ये रे जरा ये. आता गो बया बंट्या, तुला कपडे कोणी आणले? तूच गेलते ना कपडे आणायला? अरे मी तर वकील आणायला गेले होते. वकील साहेब नमस्कार. अहो ह्यांच्याकडे काय लक्ष देऊ नका, हे मायलेकांचं असलंच काहीतरी चालू असतं. तुम्ही काय घेणार, चहा घेणार? केस बद्दल बोलायचंय. तुम्ही यांना कोणत्या पुराव्यानिशी अटक केली? अहो कसला पुरावा आणि कसलं काय? एक व्हिडिओ आहे यांच्या फोन मध्ये, त्याच्या जोरावर त्यांनी माझ्या पोराला अडकवलंय बघा. वकील साहेब अहो माझ्या पोराची अजिबात काय चूक नाही बघा. एक मिनिट वकील साहेब, आमच्याकडे कागदपत्र आहेत, माझ्याकडे वॉरंट आहे, सगळं प्रोसिजर प्रमाणे केलं आहे. त्यांच्याकडे कागदपत्र आहेत मावशी. अहो पण लय त्रास देतात बघा माझ्या पोराला. मी आले होते ना तेव्हा तर मारत होते. माझं पोरग किती जोरात ओरडत होतं. अय संकल्प, कपडे काढ, शर्ट काढ लवकर, चल. बघा बघा वकील साहेब, हा गोल फिर, हा फिर गोल, अंगाचं हा पाठ दाखव. हा फिर फिर, हा. वकील साहेब, त्याच्या अंगावर माराचा एकही वन नाही. हो आम्ही त्याला हातच लावला नाही. पण ती आता कपडे घालायचे नाही तर तसंच थांब. अगं यंदाची दिवाळी तुमच्या मनाप्रमाणे करू की? पहिली दिवाळी आहे ना तुमची. हा, आणि आप्पीची काळजी घेऊन करू ना, होईल तशी, आहे का नाही? पहिली अंघोळ पहिला पाडवा. मग भाऊजी पाडव्याचं गिफ्ट काय देणार अपर्णाला? गिफ्ट तिन्ही मागावं, मी हजर करणार समोर. आपण ना भाऊजी पाहिजे ते देणार आहे ना? काय पाहिजे तर मग बिंदास माग. मला ही योजना सुरू ठेवायची. अर्जुन मला ऑफिसला जाऊ देशील? आप्पे अगं लक्ष कुठे आहे तुझं? आई जरा कस तरी होतंय. काय झालं का अप्पे? काय त्रास होतो का अप्पे? नाही, तिला ना जरा घरात बसायची सवय नाही ना, म्हणून कसं तरी होत असेल है ना. आणि तुला गप बसायची सवय नाही म्हणे. आता बघ की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला काही काही गोष्टी माहित नाही, ते तुला माहिती आहेत. केवढी काळजी घेतोस, काळजीपोटी सगळं करूनही घेतोस माझ्याकडनं. तुला सांगू का, आपल्यासाठी हे प्रिव्हिलेज, पण बाकीच्या जोडप्यांचं काय? आपल्या आजूबाजूला अशी कित्येक जोडपे जे भर उन्हात राबतात, दिवसभर कष्ट करतात, तेव्हा कुठे त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय होते. आणि त्यात काही गरोदर महिला, त्यांची काळजी कोण घेणार रे? कशी घ्यायची त्यांची काळजी? तुला माहिती हिरकणी योजना जेव्हा मी डिझाईन करायला घेतली होती ना, तेव्हाच ठरवलं होतं माझा अर्जुन माझी कशी काळजी घेतो, तशीच त्या बायकांची काळजी घेणारं कोणतरी पाहिजे. अगदी तसंच. आणि मी तसंच डिझाईन केलं. सगळ्यांनी केवढं कौतुक केलं, केवढं भारी डिझाईन झालं होतं, उत्तम डिझाईन हिरकणी योजनेचं. आणि आता त्याच योजनेबाबत हे असं सगळं घडतंय. अर्जुन एवढ्या जवळची योजना आहे माझ्यासाठी, मला काहीतरी वाटणार ना. कळतंय मला ही हिरकणी योजना तुझ्यासाठी किती महत्वाची. मी मगाचपासून जे जे काय बोललो
त्याचा साधा उल्लेख पण केला नाहीस का तू? अर्जुन अरे तर मी, आपलं घर आणि बाळ का तुझं काम, तुला एक काहीतरी निवडावं लागेल. अर्जुन तू काय बोलतोय मी चिडून नाही बोलतोय, मी शांतपणे बोलतोय. तुला एक काहीतरी निवडावं लागेल. आजपर्यंत मी तुला लय समजून घेतलंय, आज तू प्लीज समजून घे मला. आपलं घर, मी आणि बाळ का तुझं काम, यापैकी एक निवड. अर्जुन हे अवघड आहे, तुला कळतंय का? नाही, हा अवघड निर्णय तुला घ्यायला लागते. आणि बघ, तू जे काही निवडशील ना ते मान्य असेल मला, फक्त त्याचा परिणाम तुला भोगावा लागेल, एवढंच. तुला त्रास होतोय कळतंय मला. तुला अजून त्रास होईल जर तू हेच धरून बसलीस तर. मी धरून नाही बसत आहे अर्जुन. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये असायचे ना, तिथे वेळ जायचं माझं. आता मी काय करू? अगं रेस्ट घ्यायची, आपण त्यासाठी सुट्टी घेतली ना, आराम करायचा मस्तपैकी. अर्जुन तुला आठवतंय ना, एवढे दिवस बाबा घरी होते, शेतात जात नव्हते. तेव्हा दुपारचं जेवण जात नव्हतं, रात्री नीट जेवत नव्हते बाबा. तुला माहिती आहे ना. आपे कमीत कमी 30 वर्ष झालं शेतात जातात, त्यापेक्षा पण जास्त. तुला जेमतेम 6 महिने झाले. पण विषय तो नाही, आपण काय मुद्दाम घेतली करायचा. आता प्रेग्नन्सी आहे का नाही आपली, डिलिव्हरी जवळ आली आहे, मग थोडा आराम केला पाहिजे का त्यासाठी. आणि तुला कायमचं काम बंद करायचं म्हणतोय का मी? बरोबर. हा, आणि बघ आता दिवाळी आली आहे तोंडावर, घरकामात मदत कर जमल तशी. पुस्तकं वाच, झोपायचं वाटलं तर झोप, गाणी ऐक, काय पण करता येईल ना, भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडं. करते. आणि बघ, 1-2 आठवड्याचा प्रश्न आहे फक्त, तुला सवय होऊन. परत दिवाळीच्या वेळी मला सुट्टी असेल, दादाला सुट्टी असेल, सगळेजण घरात एकत्र असू आपण. हो. येऊ का मी? आपे काय करतेस तू हे? अगं काय करू मग पिवताई, काहीतरी काम केलं पाहिजे ना, बोर होतंय असं घरात बसून. आणि मग आणि काय नाही, सोड. कामाबद्दल बोलणार होतीस ना? दुसरं काय असणार आहे अजून? मी असं का बोलताय? मी काही मुद्दाम करते वे? आता कामाचे विचार डोक्यातच जातच नाही, त्याला मी काय करू? आप्पे तू आता ठरवूनच टाकी, या सगळ्याचा विचार नाही करायचाय. अपर्णा मॅम, आत येऊ? ताईडे मॅडम, अहो या की, या ताई, बसा प्लीज. बस. रुपाली ताई, पिऊ ताई, डेप्युटी कलेक्टर ताईडे मॅडम. हो, यांना ओळखतो आम्ही, त्या दिवशी भेटलो ऑफिसमध्ये. अच्छा. हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, आमच्या घरातल्या सगळ्या बायका त्यांची आप्पी ऑफिसमध्ये कशी काम करते बघायला आल्या होत्या. मला त्याची कल्पनाच नव्हती. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बर, तुम्ही दोघी जणी बोलत बसा, मला फक्त सांगा काय घेणार, चहा का कॉफी? कॉफी अर्धा कप चालेल. बर. बोला. खरं तर हे असं एखाद्या ऑफिसरच्या घरी येऊन कामाचं बोलणं माझ्या तत्वात बसत नाही, पण विषय तेवढाच गंभीर आहे. काय झालंय? तुम्ही तुमची योजना वाचवायला ह्या थराला जाल असं मला वाटलं नव्हतं. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय असं? तुम्ही तुमची योजना वाचवण्यासाठी ही बातमी दिली, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि तुम्ही असं वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. नाही, पण ही बातमी मी नाही दिली आहे. हे कसं शक्य आहे? ही बातमी तुमच्या भावाने दिली आहे, आणि ही योजना बंद होणार आहे हे त्याला दुसरं कोण सांगणार आहे? आणि तसंही या योजनेबद्दल तुम्हाला, मला आणि गायतोंडेंनाच माहिती होतं. बस. हो, पण मी तुम्हाला तेच सांगतेय, याची बातमी करा असं मी नव्हतं सांगितलं कुणाला. हे बघा, तुम्ही मला, माझ्या योजनेला जर तुमचा विरोध असेल तर तसं स्पष्ट सांगा. माझं वैयक्तिक ह्यामध्ये काहीच नाहीये, आणि तुमची हिरकणी योजना तोट्यात चालली आहे म्हणून दुसरी योजना आणायचं म्हणत होते मी. एक मिनिट तायडे मॅडम, यात माझंही काही वैयक्तिक नाहीये, आणि तुमच्या योजनेला माझा विरोध आहे असंही नाहीये. हा गैरसमज असेल तर आत्ताच तो काढून टाका.
हे बघा, हिरकणी योजना बंद पडू नये एवढीच. अरे हे मूड स्विंग्स प्रेग्नन्सी मध्ये होतं ना, माहितीये की तुला? त्यामुळे नाही आलं डोळ्यात पाणी तुझे, कळतंय मला. माहितीये ना तुला. सोड की, जाऊ दे. आप्पे, अगं तुझ्या डोळ्यात असं पाणी येणार असेल तर मला कसं वाटेल? मी मुद्दाम नाही करत आहे, खरंच. मला वाईट वाटतंय अर्जुन. आज मीटिंग आहे फायनल, ते सचिव येणार आहे, कळेल काय? वाटलेलंच मला. म्हणून म्हटलं ना, जाऊ दे, नको बोलूया आपण. असं तुला रडू येत असेल, भरून येत असेल तर मला कसं वाटेल? मला पण वाईटच वाटेल ना. तू ऑफिसला जायचीस बघ कशी फ्रेश मूड मध्ये, तुझा हसता चेहरा असला ना सकाळ सकाळ, मला भारी वाटतं का? माझा दिवस भारी जातो. जाऊ दे ना मग प्लीज. मी नंतर खरंच काय नाही म्हणणार, आज जाऊ दे ना. मी हवं तर ना 2 हवालदार सोबत घेऊन जाते आणि मीटिंग झाली की लगेच घरी येते. काय आप्पे, परवाच्या वेळी घर आणि बाळ हे निवडलंस ना तू, त्याच वेळी या प्रश्नाचं उत्तर पण निवडलेस. पण मग हे निवडायची वेळ माझ्यापर्यंत काय यावी रे? कारण बाळ फक्त तुझ्याच पोटात वाढू शकतं आप्पे, आणि जगात हे कोणच बदलू शकत नाही. माहितीये की मला कळत नाही का अर्जुन? मी बाळाची काळजी घेत नाही का रे? तुझी काळजी घेणं पण मला हवं असं वाटतं, लय भारी वाटतं. एवढं काळजी घेणारा नवरा मिळालाय, नशीब आहे माझं खरंच. पण काय तू कधी कधी समजूनच नाही घेत ना आप्पे. म्हणून मी तुला परवा विचारलं होतं, शांतपणे विचारलं होतं की तू काय निवडशील. अर्जुन, माझीच 2 मुलं आहेत, त्यातलं एक निवडायचं अवघड आहे. अरे हे खरंच आप्पे, 2 तुझे असतील, आपलं एकच आहे. आणि ज्यावेळी तू एक मूल निवडलंस ना, त्यावेळी फक्त मूल नाही निवडलं तू, त्याबरोबर आपलं घर, संसार, फॅमिली सगळं निवडलंस. आणि तू म्हणतेस तसं, आता गेलीस मीटिंगला, मीटिंग झाली सक्सेसफुल, वाचली तुझी योजना. पुढं काय? पुढं तुझं काय असेल माहिती का? योजना वाढवायची कशी, लोकांपर्यंत पोहोचवायची कशी आहे, वाटेल का नाही तुला असं? हो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलेस. आवर, फ्रेश हो, आंघोळ कर, घरात दिवाळीची तयारी चालली, जरा हातभार लाव, सांभाळू ना. डोकं दुसरीकडे कुठेतरी गुंतलं ना, एवढा त्रास होणार नाही. मी आहे, मी आतमध्ये. डास चावते, रातभर फोडून काढले डास. अरे त्या अगोदर काय म्हणलास? ए अर्जाला सांग ना. काय चिंचुके यार, काय करतोय तू? अहो साहेब, तुम्हाला एकीर नावून हाक मारतोय. साहेब म्हणायचं साहेब. तेच म्हणतोय मी तुला चिंचुके, त्यांनी तोंडाने चुकी केली आहे, त्याच्या पायावर कुठं मारतोय तू? सॉरी साहेब, चुकलं माझं. एकाच मिनिटात हेक्टरचं तिकड थोबाड करतोय. नको उडून. अर्जुन साहेब, सॉरी, चुकलं माझं. काय म्हणलं? अर्जुन साहेब, माझं चुकलं, आय एम सॉरी. इट्स ओके. चिंचुके साहेब, डोबळे साहेबांनी माफी मागितली. कुलूप लावा तेवढं. अर्जुन साहेब, अहो लय डास चावताय तिथं. रातभरे ना डासांनी पार फोडून काढले, आणि थंडी पण वाढली आहे ना, लई बेकार गार लागते. हो, द्या की तेवढे कपडे प्लीज. अर्जुन साहेब, नुसते कपडे घेऊन काय करणार डोबळे? कसं कसं काय काय केलं प्लॅनिंग आपल्याला किडनॅपिंग करण्यासाठी. कबूल कर, सोडून देतो तुला. हे मी काय कबुली फेबुली देणार नाही हा, आत्ताच सांगून ठेवतोय मी. तुम्ही मला इथं जास्त वेळ ठेवू शकत नाही. तुम्हाला आहे ना मला कोर्टात घेऊन जायलाच लागणार आहे. मग सांगतो तुम्हाला, सुटू द्या एकदा. चिंचुके, त्याला कोर्टात जायचंय. अरे कोर्टाने तुला तारीख द्यायला नकार दिलाय, माहित नाही तुला? का? आणि कस काय? अरे ढोबळ्या, तुला ताप आलाय, ताप, व्हायरल इन्फेक्शन. अरे कोर्टात नेल्यानंतर सगळ्यांना व्हायरल होणार नाही का? ए यार, काय नाही झालं मला चिंचुक्या, चांगलं आहे मी. तुम्ही हे लई करताय हा, तुम्ही असं करू शकत नाही अर्जुन साहेब. अरे ढोबळे, आम्ही काय काय करू शकतो ना ह्याचा तुला अंदाजच नाही. तू आपल्याला किडनॅप करू शकतो, तुझी आई तिकडे एवढे कांड करून घरात राहू शकते, आणि आम्ही हे नाही करायचोय. ए ढोबळ्या, तू काय बी कर, जोर तू कबुली जबाब देत नाही ना, तोपर्यंत तुझी न सुटका नाही. आणि ही चिंचुके सांगतोय बरं का,
साहेबांचा तर विशेष सोडतो. याचे परिणाम लय वाईट होतील हा. एकदा मला सुट द्या, मग सांगतो अर्जा तुला. असू दे. डोक्यावर उभा राहा. डोक्यावर उभा राहा. राहतो. या योजनेचा फायदा ना लोकांना आत्ता नाही दिसणार आहे. येणाऱ्या पिढ्या याच्यामुळे सुदृढ होणार आहेत. तेच तेच सांगायचा प्रयत्न करते, पण त्यांना कळत नाहीये. आणि तिथे सांगायला मी पण नाही. ही योजना पण तुझ्या बाळासारखीच आहे ना ग. ताई अहो, माझं बाळच ही योजना म्हणजे बघा की ही योजना मी तयार करताना तोच विचार केला होता. एखादं बाळ कसं मोठं होतं, चालायला लागतं, तशी योजना सुरू झाली. महिलांसाठी काम करायला लागली, महिलांनी त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मला नंतर असं वाटायला लागलं की माझंच बाळ आहे जे माझ्या डोळ्यासमोर मोठं होत आहे. आणि मला कळायला लागलं ना अचानक पुढं. अप्पे, तू असं बोलू नकोस बरं. नाही का पिऊताई, बाळ असं मोठं होतं आणि असं दूर दूर धावायला लागतं असं वाटतं आपल्याला. आणि मग अगं काय बोलतेस तू अपर्णा? तू परत सुरू कर की ही योजना. नाही ताई, परत कशी सुरू करायची? अशी एकदा बंद पडलेली योजना परत सुरू करायची म्हणलं ना तर अपयशी योजना म्हणून त्याच्यावर धप्पा लागतो. आणि योजना बंदच नाही झाली तर? सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग. मॅडम, तुम्हाला ऑफिसला घेऊन जायला आलोय. ते हिरकणी योजनेची काहीतरी महत्वाची मीटिंग आहे ना? अर्जुन खरंच? 100% खरं. मी आले जाऊ. हळू हळू हळू. भाऊजी, तुम्ही तोंड गोड करा. वातावरण तर तुम्ही गोड केलेलंच आहे. वहिनी, त्याची फळं आपल्याला लगेच चाकता नाही येणार. हा पण भविष्यात या योजनेमुळे सगळ्यांना फायदा होईल, एवढं मात्र नक्की. हे सर्व ऐकता मला असं वाटतंय की हिरकणी योजना बंद होता कामा नये. ही हिरकणी योजना अशीच चालू राहील. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि सर, तायडे मॅडमची योजना सुद्धा उत्तम आहे. आपण त्यावर पण लवकरात लवकर काम सुरू केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि हो, आपण एका कॉलेजपासून त्याची सुरुवात करू शकतो का? तसं करा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, ग्रामीण महिलांना त्यांना जमतील अशा उद्योगांचं आपल्याला प्रशिक्षण द्यायचंय. त्यासाठी त्यांचे सेशन्स घ्यावे लागतील. सर, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच महिला ब्युटी पार्लर सुरू करतात, पण त्यांना कसलंच ट्रेनिंग नसतं. मग त्यांना लवकरात लवकर ट्रेनिंग द्या. आम्ही लवकरच त्यावरचं काम सुरू करतो. चालेल. चला, येतो मी. आणि अपर्णा, रजा नाही घेतली तरी स्वतःची काळजी घ्या. हो सर, नक्की. चला, तायडे मॅडम, येतो मी. अर्जुन, हिरकणी योजना सुरू राहणार आहे. सेल्फी झालाच पाहिजे बाळाबरोबर आत्ता. आता आणि अगं, हे सगळं बाळामुळे झालंय ना. एक मिनिट, म्हणजे तू यांना सगळं एवढं एक्सप्लेन करू शकली, एवढं भारी समजून सांगू शकली, कशामुळं? तुझ्या पोटात बाळ आहे त्यामुळं. म्हणजे बघ, तुझ्या पोटात बाळ नसतंच तर तुला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असती का? नसती. मग हिरकणी योजना वाचली कोणामुळं? बाळामुळे. मग सेल्फी कोणाबरोबर काढला पाहिजे?
रुक्मिणी रुक्मिणी अगं तू काही विसरली का काय ग? माझी बी पहिली दिवाळी हाय आणि मी सरकारांना उठणं लावणार हाय, कारण मी त्यांची हक्काची बायको आहे आणि तू टाकलेली. तरी वाटलंच तुम्ही अजून येऊन घाण कशी केली नाही ते. माझ्या अंगाला हात लावाल तर याद राखा. आता कुबे रुसलाय वाटतं माझा लाडाचा हंबीर. काय तोंडाला ते बोल नका. तुमचा माझा काही संबंध नाहीये. माझी बायको फक्त रुक्मिणी. तुम्ही इथं निघून जा बरं. असं कसं दमा जरा. बऱ्या बोलानं आज जा म्हणे, नाहीतर कसलाच विचार करणार नाही मी. ए मावशी, हे तेल आणि उठणं लावण्यासाठी लग्न केलंय का तू? शांत बस ना जरा. जाऊ द्या, नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. चला करा सर तुम्ही. उठणं लावून झालीत, आता आंघोळी घालूयात. ओ कदम, या इकडे, तुमच्या डोक्याला तेल लावून देतो. माझं काय अर्जा, तुमची पहिली दिवाळी आहे. कदम, तुमच्याशिवाय दिवाळी आहे का आमची? या इकडे, चला. बसा बसा. आपे तेल घे ग. एवढं घेतली. हा, बेसनचे लाडू घेतलेत ना? आपल्याला आवडतात. घेतलेत. आता लेकीचं आवडतंय म्हणल्यानं घेणारच ना. लेकीची पहिली दिवाळी आहे. बरं, अर्जुन रावण सर्टिफिकेट काय घ्यायला लागेल ना? पण नाही, पाडव्याला घ्यायचं असतं ती. दिप्या, तुझा आवरणार आहे का? निघू आम्ही. आलो आलो. काय हो, पण नेमकं काय काम असेल सरकारांचं? आता तो बया नाही काय दडवी चालली. कुठं काय? काहीच नाही. कळलंच की थोड्या वेळात. नाही पण दाखवलं काय आहे तिथे, काय बिघडतंय का? लईच उत्ता वेळ झालाय. बाजूला. सरकार लई माझ्या डोक्यात जाऊ नका बर का. हा, नाही तर मी काय करीन ना हे मला बी नाही कळायचं. तुम्हाला करायचं असतं ना तर मागच केलं असतं. नुसतं असं सारखं धमकवत नसता बसला. बाजूला. माझा बंट्या तुरुंगात हाय म्हणून या सगळ्यांना लई मस्ती आली काय. नाही त्याला बाहेर काढून या सगळ्यांच्या डोक्यावर नाचवला ना, नावाची म्हणीच नाही. अरे बापू आणि सुषमा आली नाहीत अजून? हा तेच म्हणतोय, बापू अजून का नाही आले? यायला पाहिजे होतं ना. अरे हो विनय काका, पार्टनरची किती वाट बघशील. येतील की. पहिली दिवाळी ना अर्जुनची. विनायकराव, ते बघा आले. या 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 बापू, दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. शेती पार्टनरनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. आओ स्वप्नील सर, मग ह्यो डिपेंड कशा पाय आहे? तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिप्या डॉन कडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक एकदम धमाकेदार आणि ट्रक भरून शुभेच्छा. तू आपला माणूस आहेस बघ.
फराळाचा डबा आणलाय बरं का. बस बापू या. काय ग सुषमा, नाही फराळाचं घरातच बनवलंय ना का ह्याच्या त्याच्याकडून मागून आणलंय? मावशी, मागायची सवय कुणाला आहे ना हे अख्ख्या घराला माहितीये. हा ए गपकी, कशाला मध्ये मध्ये बोलत असती का? अगं पिऊ, भाऊजी आपण कुठे? आलो आलो आलो. कसली सुंदर दिसते जोडी. नजर नको लागाय. आप्पे, तुझ्या आवडीचे तुपातले बेसनाचे लाडू केलेत बरं का. आणि अर्जुनराव, तुमच्या आवडीच्या खुसखुशीत चकल्या पण आहेत. एक नंबर. अरे वा, जावयाचं कौतुक चांगलं चाललंय. मग पण कौतुक फक्त जावयाचंच नाही बर का, तर सुनेचं देखील व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना आज इथं बोलवून घेतलंय. तर विषय असा होता की आमच्या आईचा एक दागिना होता, म्हणजे आहे, लई वर्षापासून आम्ही तो जतन करून ठेवलाय. अगदी विनया, मी, आमची तायडी, आमच्यावर अगदी उपाशी झोपायचा प्रसंग आला, पण तो दागिना आम्ही आजवर नाही मोडला. होय, आमच्या आईची एकुलती एक आठवण आहे तिचा लक्ष्मी हार. होय, लक्ष्मी हार. आता ग बाई इथं आहेस वय तू. काय ग, त्या आप्पीच्या आईने दिलेले लाडू कुठे? आहे बघा, तिथंच ठेवलाय डबा. हा का? आता गो बाई, भारी झालेत बर का, खरंच साजूक तुपातले. मला वाटलं तूप म्हणून काय डालडा घातलाय का काय, काय माहिती. पण तुला एक गोष्ट बोलू का रुपाले, मला ना हे घरातल्यांच काय पटतच नाही बघ. रुपाले, अग मी तुझ्याशी बोलते. आता काय झालं मावशी? बघ ना आता, हे बघ, घरात सगळ्यात जास्त काम कोण करतं? तू. आणि तरी बी घरात कौतिक कुणाचं जास्त होतं? त्या आप्पीचं. तुला सांगते, तो दागिना खरं तर तुला मिळायला पाहिजे होता, पण नाही, सरकारांनी तुला नाही दिला, त्या आप्पीला दिला. मी तर म्हणते आयुष्यात तुला कधी काही मिळायचंच नाही. म्हणजे आता हेच बघ ना, सरकारांनी त्या आप्पीला दागिना का दिला असेल बरं? तुला काय वाटतं, बोल. अहो मावशी, खरंच आपण घरासाठी किती केले, म्हणून दिलाय सरकारांनी तिला. आणि मला नाही वाटत सरकारांचं काही चुकलंय म्हणून. भोळी ग भोळी रुपाले तू. अगं तसं नाही, ते फक्त नावापुरतं झालं, खरा प्रकार तर वेगळाच हाय. ती आप्पी ना सरकाराला नातू देणार हाय. आता तू काय घराण्याला वारस देऊ शकत नाही, आणि ती पिऊ कुठेतरी पळून गेली होती म्हणून आप्पीला दिलंय. पण तुला सांगते, ह्या आप्पीच्या जागी जर तू गरोदर असती ना, तो हार सरकारांनी तुला दिला असता. घरात सगळ्यात जास्त कौतुक तुझं झालं असतं. कसलं काय, तुझं नशीबच नाही बराबर, त्याला काय करणार ग. देवा भैरव आता माझ्या रुपालीला सांभाळ र, खुश ठेव. सरकार ऐका की, तुम्हाला माहितीये बापू कसे, तुम्ही बोला की. बाबा तुम्ही बोला ना काहीतरी. आप्पे थांब, अरे ज्याला काय बघायचे ना नीट बघू दे. हो पण तू. अहो विनू बाबा, आम्ही काय नाही केलं, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आमचं बापू एक सीट सुद्धा राणीत जास्त बसवत नाहीत, कुणाचं 5 रुपये पण जास्त घेत नाहीत. ए 5 रुपयाच्या शीटवाल्या, भास्कर तुझं तुणतुन. अरे तुझ्या बापानी लाखाचा हार चोरलाय, लाखाचा, आणि तू काय बापाचं कौतिक सांगत बसलाय. बापू चल. तू काय करतोय, तुला कळतंय का? आप्पे
थांब, हार तर आपल्याच डब्यात सापडलाय ना. अर्जुनचं बरोबर आहे, त्याला त्याचं कर्तव्य करू दे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं आपल्या. आणि त्याला कर नाही, त्याला डर कशाला. अर्जुन चल. अर्जुन ऐक की, तुम्ही तुम्हाला करायची असली तर करा पूजा. मला तर इथं थांबूशीच वाटत नाही. आता कशाची पूजा आणि कशाचं काय. आज कदमांच्या घरचं लक्ष्मीपूजन होणार नाही. अब्बे चांगलं पांग फेडलंस. या घरची लक्ष्मी म्हणलं होतं तुला मी. चांगलं पांग फेडलंस. मी वाईट वाटत होते ना. घ्या. अय मास्तर, आता काय तिथं अभ्यास करून जाणार आहे का काय? हा जा की. येळ येती, लेट येती, पण अशी थेट